नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पठाण इद्री स्वागत करतो तुमचं सर्वांचं एमपीएससी वाला मध्ये. एमपीएससी वाला ची चाणक्य बॅच जी आपली आहे, या चाणक्य बॅच मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये, आजच्या या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत हिस्ट्री. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण इतिहासाचे आपण जवळपास 100 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आजच्या या लेक्चर मध्ये आपण पुन्हा 100 क्वेश्चन या ठिकाणी कव्हर करणार आहोत. 101 ते 200 इतिहासाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चाणक्य ही जी बॅच आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेली आहे आणि सर्व एक्झाम साठी उपयुक्त आहे. याच्या अगोदर जे 3 लेक्चर झालेले आहेत त्यामध्ये जिओग्राफी, महाराष्ट्राच्या भूगोलावरती 100 क्वेश्चनचे 2 लेक्चर आणि इतिहासाचा 100 क्वेश्चनचा 1 लेक्चर, असे 3 लेक्चर झालेले आहेत. हा लेक्चर झाल्यानंतर तुम्ही ते अगोदरचे सुद्धा 3 लेक्चर या ठिकाणी बघू शकता. ओके, तर आज आपण 100 क्वेश्चन बद्दल डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण जास्त वेळ वाया न घालवता. बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे. तर पहिला प्रश्न आहे बघा, महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना डी लिट ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली होती. महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांचं पूर्ण नाव आहे. यांना या ठिकाणी जे आहे तर त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा गौरव करण्यासाठी डी लिट पदवी या ठिकाणी देण्यात आली होती. तर त्यांना जवळपास पुणे विद्यापीठाने सुद्धा डी लिट पदवी दिलेली आहे. बनारस विद्यापीठाने सुद्धा डी लिट पदवी दिलेली आहे. SNDT विद्यापीठाने सुद्धा डी लिट पदवी दिलेली आहे. म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो, वरील सर्व, या सर्व विद्यापीठाने त्यांना डी लिट पदवी या ठिकाणी दिलेली आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे, पूर्ण नाव यांचं महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत. 1951 मध्ये पुणे विद्यापीठाकडून डी लिट त्यांना मिळालेली आहे. त्याच वर्षी 1951 मध्येच बनारस विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ ज्याला आपण म्हणतो BHU त्याला आपण म्हणतो. ओके, त्या बनारस हिंदू विद्यापीठाने त्यांना डी लिट पदवी दिलेली आहे. त्याच्यानंतर 1954 मध्ये त्यांना डी लिट मिळाली SNDT विद्यापीठाकडून. ओके, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ महिला विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाकडून या ठिकाणी त्यांना डी लिट मिळालेली आहे. त्याच्यानंतर 1955 मध्ये महान अशा आपल्या भारत सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे 3ऱ्या क्रमांकाचा. सर्वोच्च नागरी पुरस्कार, पहिला भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण आणि तिसरा आहे पद्मभूषण. ते 1955 मध्ये त्यांना पद्मभूषण देण्यात आला होता. त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाने 1957 मध्ये त्यांना LLD ही पदवी या ठिकाणी प्रदान केलेली आहे. आणि फायनली भारत सरकारचा आणि आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न 1958 मध्ये त्यांना देण्यात आलेला आहे. असे हे धोंडो केशव कर्वे. चला पुढे जाऊया आपण. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराजांनी किती रुपयाची शिष्यवृत्ती जाहीर केली होती. ओके, शिष्यवृत्ती किती रुपयाची जाहीर केली होती. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शाळेत येणारे जे विद्यार्थी आहे त्यांना महाराजांकडून संस्थानाकडून या ठिकाणी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली होती. तर किती रुपयाची शिष्यवृत्ती? 1000 रुपीची. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1000 रुपीची शिष्यवृत्ती त्यांना जाहीर करण्यात आली होती. ओके, तर बघा 25 जुलै 1917 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा निर्णय कधी घेण्यात आलाय बुवा? तर 25 जुलै 1917 मध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, त्यानुसार, त्या निर्णयानुसार 7 ते 14 वयोगटातील मुलांना, 7 ते 14 वयोगटातील मुलांना शाळेत पाठवणे पालकांना बंधनकारक या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्या मुलाला जन्म दिला, तो 7 वर्षाचा झाला, तुम्हाला शाळेत पाठवावंच लागेल, बंधनकारक करण्यात आलेलं आहे. शाळेत न आलेल्या मुलांच्या पालकांना
प्रत्येक महिन्यास 1 रुपया दंड आकारण्यात आला. दंड सुद्धा आकारण्यात आला त्यांना. जर तुमचा मुलगा पालक जर शाळेत येत नसेल तर तुम्हाला दंड ठोठावण्यात येईल. देवालय बांधताना शेजारी शाळेच्याही खोल्या बांधाव्यात हा नियम होता. जर तुम्ही मंदिर बांधत आहात, तुम्ही देवालय बांधत आहात, तर तिथेच शाळेच्या खोल्या बांधण्यात यावा हा नियम तिकडे करण्यात आला होता. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराजांनी 1000 रुपयाची शिष्यवृत्ती जाहीर केली होती. अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत तर 1000 रुपयाची शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली होती. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे पदवीधर मंडळापुढे. पदवीधर मंडळापुढे डॅश 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 यांनी आमचे पदवीधर लवकर का मरतात हे व्याख्यान दिले होते. आमचे पदवीधर लवकर का मरतात हे व्याख्यान या ठिकाणी दिलं होतं. पदवीधर मंडळापुढे कोणी दिलं होतं तर दिलं होतं महादेव गोविंद रानडे यांनी. उत्तर कोणतं आहे याचं? महादेव गोविंद रानडे यांनी हे दिलं होतं की आमचे पदवीधर लवकर का मरतात बुवा. यावर व्याख्यान त्यांनी या ठिकाणी दिलं होतं. 1885 मध्ये पदवीधर मंडळ स्थापन झालं होतं. या मंडळापुढे महादेव गोविंद रानडे यांनी आमचे पदवीधर लवकर का मरतात यावर व्याख्यान दिले होते. त्यात त्यांनी दारिद्र्य व पदवीचा प्रचंड भार ही कारणे या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, महादेव गोविंद रानडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होते हे. पुढे जाऊया आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पत्र केव्हा सुरू केले? बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले पत्र आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु हे सुरू कधी झाले बुवा? बहिष्कृत भारत कोणी सुरू केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं. कधी सुरू केलं तर एप्रिल 1927 मध्ये. एप्रिल 1927 मध्ये हे वृत्तपत्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. कोणाकडून? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920च्या जानेवारी महिन्यामध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. मूकनायक कधी सुरू करण्यात आलं होतं? 1920 मध्ये. परंतु त्यांना पुढील विद्या अभ्यासासाठी इंग्लंडला जावे लागल्यामुळे त्यांनी हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवलं. त्यांना अभ्यास करण्यासाठी त्यांना जे आहे ते इंग्लंडला जावं लागलं, त्याच्यामुळे त्यांनी हे जे पत्र आहे सहकार्याकडे सोपवलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केलं. मूकनायक 1920 आणि बहिष्कृत भारत 1927 हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. कोणत्या साप्ताहिकावरती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र असे मुद्रित केले होते? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र असं मुद्रित करण्यात आलं होतं या ठिकाणी. ओके, तर कोणता साप्ताहिक होता? तर त्या साप्ताहिकाचं नाव आहे तेज. तेज. काय नाव आहे? तेज या साप्ताहिकावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र असे या ठिकाणी मुद्रित करण्यात आलं होतं. कोणी सुरू केलं होतं ते? दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकर यांनी काढलेल्या तेज साप्ताहिकावरती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र असं या ठिकाणी मुद्रित केलं होतं. त्यांनी या साप्ताहिकामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने लेखन केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या जे प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे, शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहे त्याच्या बाजूने लेखन या ठिकाणी केलेलं आहे. 4 जुलै 1931च्या अंकात त्यांनी सावकार आणि जामीनदाराकडून शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, अत्याचार व शोषणाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी शेतकरी सैन्य उभारण्याची सूचना सुद्धा त्यांनी केलेली होती. ओके, तर त्या पद्धतीने तेज लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. जोड्या लावायच्या आहे तुम्हाला. काही वृत्तपत्र आहे आणि ते कोणी सुरू केलेलं आहे बुवा त्याच्या जोड्या तुम्हाला या ठिकाणी लावायच्या आहेत. जागृती, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा. जागृती, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा. ओके, जागृती बद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो तर जागृती हे पत्र जे आहे या ठिकाणी भगवंतराव पाळेकर यांनी सुरू केलेलं आहे. जागृती भगवंतराव पाळेकर यांनी. जागरूक हे जे आहेत वालचंद कोठारी यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर डेक्कन रयत हे अण्णासाहेब लठ्ठे यांनी सुरू केलेलं आहे आणि विजयी मराठा हे श्रीपतराव शिंदे यांनी सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, म्हणजे या ठिकाणी इथे येईल. 1917 मध्ये जागृती सुरू केलंय भगवंतराव पाळेकर यांनी. जागरूक पण 1917 मध्ये सुरू करण्यात आला वालचंद कोठारी द्वारा. डेक्कन रयत 1918 मध्ये सुरू करण्यात आला अण्णासाहेब लठ्ठे द्वारा आणि विजयी मराठा 1919 मध्ये श्रीपतराव शिंदे यांनी सुरू केलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, चला पुढे जाऊया आपण. ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली?
ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली? ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? चला, ते हेच उत्तर आहे मित्रांनो. 1920 मध्ये याची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. पुणे येथे जेथे मॅन्शन, पुणे येथील जेथे मॅन्शन येथे बैठक होऊन 12 डिसेंबर 1920 रोजी ब्राह्मणेतर पक्ष स्थापन करण्यात आला. ब्राह्मणेतर पक्ष या ठिकाणी स्थापन या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल. ब्राह्मणेतर हे नाव जातीवाचक आहे म्हणून या पक्षाला शेतकरी पक्ष व बहुजन पक्ष असे नाव देण्याचाही विचार पुढे आला होता. परंतु पक्षाचं नाव ब्राह्मणेतर पक्ष आहे. 12 डिसेंबर 1920 रोजी हा सुरू करण्यात आला होता आपल्याकडे. ओके, पुढे जाऊया आपण. स्वाध्याय आश्रम, स्वाध्याय आश्रम या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वाध्याय आश्रम या संस्थेची स्थापना केशव सीताराम ठाकरे, केशव सीताराम ठाकरे, केसी ठाकरे आपण म्हणूया, त्यांनी या ठिकाणी जे आहे तर स्थापना केलेली आपल्याला बघायला मिळेल. केशव सीताराम ठाकरे. ओके, केशव सीताराम ठाकरे यांनी स्थापन केलेल्या काही महत्वाच्या संस्था आहे. यामध्ये हुंडा विद्वासंग मंडळ 1920 मध्ये मुंबईमध्ये आणि स्वाध्याय आश्रम हा सुद्धा मुंबईमध्ये त्यांनी स्थापन केलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं केशव सीताराम ठाकरे. पुढे जाऊया आपण. ब्राह्मणांच्या गणेशोत्सवास शह देण्याकरिता, ब्राह्मणांच्या गणेशोत्सवास शह देण्याकरता वेगळा गणेशोत्सव मेळा कोणी काढला होता? वेगळा गणेशोत्सव मेळा कोणी काढला होता? केशवराव जेथे, रामचंद्र लाड, भगवंतराव पाळेकर, भास्करराव जाधव. ओके, त्याचं उत्तर आहे केशवराव जेथे. केशवराव जेथे यांनी काढला होता. स्वतःचा वेगळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, स्वतःचा वेगळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, चला पुढे जाऊया आपण. केशवराव जेथे ब्राह्मणाच्या गणेशोत्सवास सह देण्याकरता वेगळा गणेशोत्सव मेळा त्यांनी काढला होता. पुण्याच्या हरिजन सेवक संघाचे ते अध्यक्ष होते. पुण्यामध्ये हरिजन सेवक संघ होता, हरिजन सेवक संघ, त्याचे ते अध्यक्ष होते 1933 मध्ये. ओके, महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदाचे ते अध्यक्ष होते. 1948 मध्ये महाराष्ट्राची पहिली तमाशा परिषद झाली होती, त्याचे ते अध्यक्ष होते. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांना त्यांनी विरोध करून प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत समारंभामध्ये भाग घेतला होता. ओके, प्रिन्स ऑफ वेल्सचं या ठिकाणी जे आहेत आगमन झालं होतं आपल्या भारत देशामध्ये, त्यांच्या स्वागत समारंभामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता लोकमान्य टिळकांना विरोध करून 1920 मध्ये. ओके, आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की लोकमान्य टिळकांचं जे निधन आहे, लोकमान्य टिळकांचं निधन सुद्धा 1920च आहे. 1920च्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचं निधन या ठिकाणी झालं होतं. चला पुढे जाऊया आपण. देशाचे दुश्मन, देशाचे दुश्मन खटल्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये दिनकरराव जवळकरांचे वकीलपत्र कोणी घेतलं? देशाचे दुश्मन खटल्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये दिनकरराव जवळकरांचे वकीलपत्र कोणी घेतलं? तर ते घेतलं होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं या ठिकाणी वकीलपत्र घेतलं होतं. सन 1925 मध्ये देशाचे दुश्मन या लिहिलेल्या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळक व विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना देशाचे दुश्मन ठरवले व त्यांच्यावरती टीका केली होती. कोणी टीका केली होती? तर या ठिकाणी जे आहे तर जवळकरांनी टीका केली होती लोकमान्य टिळकांवरती आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यावरती. आणि यांना 1925 मध्ये हे लिहिलं होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की हे देशाचे दुश्मन आहे बुवा. टिळक चिपळूणकरांची बदनामी केल्याने देशाचे दुश्मन या ग्रंथावरती पुणे जिल्हा न्यायालयामध्ये जवळकरावरती खटला भरण्यात आला होता. उच्च न्यायालयामध्ये जवळकरांचे वकीलपत्र बाबासाहेब भीमराव रामजी, डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी किंवा डॉक्टर आंबेडकर यांनी या ठिकाणी कोणती फी न घेता घेतलं होतं. कोणती फी या ठिकाणी त्यांच्यासाठी त्यांनी आकारलेली नव्हती. ओके, मुंबईतील नागरी शासनाचे पिता असे कोणाला संबोधले जाते? मुंबईतील नागरी शासनाचे पिता, मुंबईतील नागरी शासनाचे पिता असे कोणाला संबोधले जाते? नाना शंकरशेठ, के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता, गोपालकृष्ण गोखले. कोणाला संबोधलं जातं? तर के.टी. तेलंग यांना संबोधलं जातंय. मुंबईतील नागरी शासनाचे पिता के.टी. तेलंग आहे. ओके, के.टी. तेलंग नव्हे, फिरोजशाह मेहता या ठिकाणी जे आहेत तर के.टी. तेलंग नव्हे, या ठिकाणी फिरोजशाह मेहता आहे. फिरोजशाह मेहता यांना या ठिकाणी जे आहेत तर मुंबईतील नागरी शासनाचे पिता असं संबोधलं जातं. फिरोजशाह मेहता यांना. फिरोजशाह मेरवणजी मेहता 1872च्या मुंबई महापालिका
विधायक कायद्यावर फिरोजशहाच्या सूचनांची पूर्ण छाप होती. यामुळे त्यांना मुंबईतील नागरी शासनाचे पिता हे सार्थ नाव मिळाले होते. त्यांना आयुक्त करण्यात आलं होतं 1873 मध्ये. फिरोजशहांची मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती 1884 ते 1885. ओके, या पदावरती 1905 मध्ये त्यांची फेर निवड झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, चला पुढे जाऊया आपण. घटनाक्रम कालानुक्रमे लावा. घटनाक्रम तुम्हाला कालानुक्रमे या ठिकाणी लावायचं आहे. काही महत्वाच्या घटना या ठिकाणी दिलेल्या आहेत. महात्मा फुलेशी संबंधित या ठिकाणी घटना आहे. बाल हत्या प्रतिबंधक गृह त्यांनी सुरू केला. नाव्यांचा 1 दिवसांचा संप त्यांनी घडवून आणला. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली आणि हंटर आयोगापुढे त्यांनी साक्ष दिली. यामध्ये तुम्हाला यांचा कालानुक्रमाने घटक्रम या ठिकाणी लावायचा आहे. अ ब क ड म्हणजे जसं दिलेलं आहे तोच क्रम आहे. जसा दिलेला आहे तोच क्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर बघा 1863 मध्ये त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केला. 1863 मध्ये त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह या ठिकाणी सुरू केलेला बघायला मिळेल. 1865 मध्ये त्यांनी या ठिकाणी जे आहे तर नाव्यांचा संप घडवून आणलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यानंतर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे 1873 मध्ये. ओके, आणि 1882 मध्ये त्यांनी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती. तर हा योग्य कालानुक्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, चला पुढे जाऊया आपण. महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना केव्हा केली? निष्काम कर्म मठ महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेलं आहे. तर केव्हा त्यांनी स्थापन केलेलं आहे ते? ओके, त्याचं उत्तर आहे 1910 मध्ये निष्काम कर्म मठची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महर्षी कर्वे यांचे काही संस्थात्मक कार्य आहेत बघा. 1899 मध्ये त्यांनी अनाथ बालिकाश्रमची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळेल सदाशिव पेठेमध्ये. 1907 मध्ये महिला विद्यालय पुणे येथे सुरू केलं. महिला विद्यालय 1910 मध्ये निष्काम कर्म मठाची स्थापना केली. 1910 मध्ये 1911 मध्ये त्यांनी महिला विद्यालय हिंगणे येथे सुरू केलेलं आहे. ओके, तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. मॅकडॉनल्ड कृत क्रॉनिकल ऑफ नाना फडणवीस वरून केलेले नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर हे लेखन कोणाचे आहे? ओके, हे लेखन कोणाचे आहे या ठिकाणी? ओके, तर विष्णू शास्त्री पंडित यांनी हे लेखन या ठिकाणी केलेलं आहे. ओके, विष्णू परशुराम शास्त्री पंडित असं त्यांचं पूर्ण नाव होतं. ओके, त्यांनी नाना फडणवीस यांची संक्षिप्त बखर मॅकडॉन कृत क्रॉनिकल ऑफ नाना फडणवीस वरून ओके मरेकृत हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडियाच्या 10 ते 14 प्रकरणावर आधारित हिंदुस्थानचा इतिहास, इंग्रजी आणि मराठी कोश, संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश असे बरेच या ठिकाणी जे आहेत ग्रंथ त्यांनी लिहिलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या सौभद्र या नाटकाचे संस्कृत मध्ये भाषांतर कोणी केलं? सौभद्रचं संस्कृत मध्ये भाषांतर कोणी केलंय? तर शिवराम परांजपे यांच्याकडून या ठिकाणी जे आहे तर हे भाषांतर करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. शिवराम महादेव परांजपे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. शिवराम महादेव परांजपे. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्र या ग्रंथाचे त्यांनी संस्कृत मध्ये भाषांतर केले होते. नागानंद, अभिज्ञान शाकुंतल, मृच्छकटिक या संस्कृत नाटकावरील त्यांचे टीकात्मक आणि संशोधन पण लेखही उल्लेखनीय आपल्याला बघायला मिळेल. गोविंदाची गोष्ट 1918 असेल, विंध्यांचल 1924 असेल. ओके, गोविंदाची गोष्ट आणि विद्यांचल हे 1924 असेल. हे त्यांच्या कादंबऱ्या रम्याद्भुत स्वरूपाच्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. बाणाच्या कादंबरीवर आधारित संगीत कादंबरी 1897. शेक्सपियरचं मॅकबेथ वरून या ठिकाणी रचलेले मानाजीराव, ॲडिसनच्या केटोवर आधारित रामदेवराव अशा काही नाटकाखेरीज पहिला पांडव हे कर्णाच्या जीवनावरील स्वतंत्र पौराणिक नाटकही त्यांनी लिहिलेले आहे. असे बरेच या ठिकाणी जे आहे साहित्य शिवराम परांजपे यांनी लिहिलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, चला पुढे जाऊया आपण. 1906 सालच्या अर्थसंकल्पावरील गोखले यांचे भाषण ऐकल्यावर असे भाषण इंग्लंडच्या पार्लिमेंटमध्येही क्वचितच ऐकावेस मिळते असा अभिप्राय कोणी दिला होता?
1906 मध्ये अर्थसंकल्प जे मांडला होता त्यामध्ये जे आहे तर गोखले यांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणचं असे भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही क्वचितच ऐकावयास होते असा अभिप्राय कोणी दिला तर ते दिला होता लॉर्ड मिंटो. कोणता मिंटो? लॉर्ड मिंटोने असा अभिप्राय या ठिकाणी दिलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, गोखले बोलू लागले की आपल्या पुढे गुलाब पुष्पांचा सडा पडल्यासारखा वाटे असे CY चिंतामणी यांनी सांगितलं होतं. आणि 1906च्या अर्थसंकल्पावरील भाषण ऐकल्यावर असे भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा क्वचितच ऐकास मिळतं असा अभिप्राय त्या कालचे व्हाईसराय लॉर्ड मिंटो यांनी दिला होता. ओके, त्याच्यामुळे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेचे अध्यक्ष कोण होते तर नाना शंकर शेठ. नाना जगन्नाथ शंकर शेठ. नाना जगन्नाथ शंकर शेठ त्याचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, नाना शंकर शेठ या ठिकाणी होते. ओके, ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिओग्राफिकल सोसायटी या संस्थाचे प्रमुख व अध्यक्ष नाना जगन्नाथ शंकर शेठ या ठिकाणी होते. स्टुडंट्स लिटररी व सायंटिफिक सोसायटी 1848. जगन्नाथ शंकर शेठ मुलींची शाळा 1849 स्वतःच्या वाड्यात त्यांनी चालू केली होती. तसेच द जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नाकुलर स्कूल 1857 मध्ये त्यांनी सुरू केला होता. असे हे नाना जगन्नाथ शंकर शेठ या ठिकाणी आहे. पुढे जाऊया आपण. सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने 1864 ते 69 दरम्यान भाऊ दाजी लाड यांनी कोणत्या पदावर नियुक्ती केली होती? सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने 1864 ते 69 यामध्ये जे आहेत भाऊ दाजी लाड जे होते आपल्याकडचे त्यांची कोणत्या पदावरती नियुक्ती करण्यात आली होती तर त्यांना शेरीफ बनवण्यात आलं होतं. शरीफ नव्हे, शेरीफ. शेरीफ हे पद होतं इंग्रजांकडे तर ते शेरीफ यांना बनवण्यात आलं होतं. ओके, सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने भाऊ दाजी लाड यांची शेरीफ पदावरती नियुक्ती केली होती. 1864 ते 1869 या कालावधीमध्ये ते शेरीफ या पदावरती होते. मुंबईमध्ये 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली होती. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना 1845 मध्ये झाली होती. तेव्हा भाऊनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले, फॅरिस शिष्यवृत्ती मिळवली आणि वैद्यक शास्त्रामध्ये पदवी घेतली होती 1851 मध्ये. ओके, कॉलेजमध्ये असताना त्यांनी ग्रंथपालाचेही काम केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हटोटी त्यांची बघून त्यांना या ठिकाणी लोकप्रियता लाभली, पैसाही मिळू लागला. नंतर त्यांचं सर्व सार्वजनिक कार्य बघून त्यांना शेरीफ ही पदवी या ठिकाणी इंग्रजांकडून भारत सरकारने म्हणजे इंग्रज सरकारने त्यांना या ठिकाणी दिलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, सार्वजनिक पानवठे, धर्मशाळा, विद्यालय व बगीचा इत्यादी ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये असा ठराव मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये कोणी पास करून घेतला होता. ओके, मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये ठराव पास करण्यात आला होता की सार्वजनिक पानवठे असेल जसं विहिरी वगैरे ज्यातून पाणी आपण पिण्याचं काढू शकतो, धर्मशाळा असेल तिथे लोक सहारा आसरा घेऊ शकतात, विद्यालय म्हणजे शाळा असेल, बगीचे असेल खेळण्यासाठी जे, ओके, तर इथे अस्पृश्यता पाळू नये बुवा असा ठराव पास करून घेण्यात आला होता. कोणी तर ते घेण्यात आला होता CK बोले. कोणते बोले? CK बोले यांनी तो ठराव पास करून घेतला होता. 4 ऑगस्ट 1923 रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते, कोणत्या पक्षाचे नेते होते? ब्राह्मणेतर पक्षाचे नेते होते. नाव होते त्यांचं CK बोले. यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये एक ठराव पास करून घेतला होता. त्या ठरावानुसार सार्वजनिक पानवठे असेल, धर्मशाळा असेल, विद्यालये असतील, बाग बगीचे असतील इत्यादी ठिकाणी अस्पृश्यता पाळली जाऊ नये. पाळली तर या ठिकाणी त्याच्यावरती या ठिकाणी जे आहे तर खटला भरवला जाईल. परंतु स्पृश्य लोकांच्या भीतीमुळे तेथील अस्पृश्य लोकांनी तलावाचे पाणी भरण्याचे धाडस केले नाही. परंतु तरी पण या ठिकाणी लोक अगोदरच्या काळातले घाबरत होते, त्याच्यामुळे त्यांना काही हिंमत झाली नाही तेथील तलावाचे पाणी भरण्याची. ओके, अशा पद्धतीचं आहे. पुढे जाऊया आपण. कर्मवीर हे वृत्तपत्र पुढील पैकी कोणी सुरू केले? कर्मवीर नावाचं वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं आहे? ओके, तर कर्मवीर नावाचं या ठिकाणी जे आहे तर वृत्तपत्र बाबासाहेब बोले यांनी सुरू केलेलं आहे. कर्मवीर नाव आहे म्हणून बरेच लोक कर्मवीर भाऊराव पाटील लिहून टाकतात आणि तिथे चुकतात. ते बाबासाहेब बोले यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळेल. बाबासाहेब बोले. ओके, या ठिकाणी जे आहे तर शिया भोसले या ठिकाणी आहे. ओके, एक मिनिट. बाबासाहेब बोले. ओके,
शी आ भोसले यांनी सुरू केलेलं आहे. ते बाबासाहेब बोले यांनी नव्हे, शी आ भोसले या ठिकाणी यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळेल. कर्मवीर नावाचं पुस्तक या ठिकाणी जे आहे 1925 मध्ये शी आ भोसले यांनी सुरू केलेलं. नवयुग 1926 मध्ये बाबासाहेब बोले यांनी, आणि ब्राह्मणेतर 1926 मध्ये व्यंकटराव गोडे यांनी सुरू केलेलं आपल्याला बघायला मिळेल. 1910 साली शिवराम महादेव परांजपे, शिवराम महादेव परांजपे, शिवराम परांजपे यांच्याकडून मागितलेला किती रुपयाचा जामीन देऊ न शकल्यामुळे काळ साप्ताहिक त्यांना बंद करावे लागले होते. किती रुपयाचा त्यांना या ठिकाणी जे आहेत तर काय करावा लागला होता, एक जामीन त्यांना द्यावा लागला होता. त्याच्यामुळे त्यांना जे आहे ते भरू शकले नाही आणि त्यांना काळ नावाचं साप्ताहिक बंद करावं लागलं. तर त्यासाठी 10,000 रुपये त्यांच्याकडून मागण्यात आले होते. आणि तुम्ही विचार करू शकता 1910च्या काळातले 10,000 म्हणजे आजचे खूप मोठी 10 लाखापेक्षा सुद्धा जास्त रक्कम असू शकते आजची ही. ओके, तर त्यांना ही या ठिकाणी मागणी करण्यात आली होती जामिनासाठी, परंतु त्यांनी ती दिली नाही. त्याच्यामुळे त्यांना काळ साप्ताहिक बंद करावा लागलेला आहे. शिवराम महादेव परांजपे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, 1898 मध्ये उत्कट देशाभिमानाच्या प्रेरणेने त्यांनी काळ साप्ताहिक सुरू केले होते. काय सुरू केलं होतं? काळ साप्ताहिक त्यांनी या ठिकाणी सुरू केलं होतं. 1908 मध्ये याच पत्रातील काही लेखांच्या आधारे सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला होता. देशद्रोह किंवा राजद्रोह या खटल्यामध्ये त्यांना 19 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुद्धा झाली होती. 19 महिन्याची कारावासाची शिक्षा. तथापि 15 महिन्याच्या बंदिवासानंतर 5 ऑक्टोबर 1909 रोजी त्यांची मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर 1910 साली सरकारने त्यांच्याकडून मागितलेला 10,000 रुपयाचा जामीन देऊ न शकल्यामुळे काळ साप्ताहिक त्यांना बंद करावा लागला होता. शिवराम परांजपे. ओके, पुढे जाऊया आपण. क्रॉफर्ड प्रकरणातील मामलेदारावरील अन्यायाला गोखले यांनी वाचा फोडली. टिळकांनी हे प्रकरण धसास लावले. फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर, ए आणि बी दोन्ही बरोबर, ए आणि बी दोन्ही चूक आहे या ठिकाणी. ओके, तर याचं उत्तर या ठिकाणी आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. ओके, तर बघा क्रॉफर्ड प्रकरण या ठिकाणी घडलं होतं. त्या क्रॉफर्ड प्रकरणातील मामलेदारावरील जो अन्याय झाला होता त्याला गोखले यांनी वाचा फोडली आणि टिळकांनी हे प्रकरण नंतर या ठिकाणी जे आहे तर धसास लावलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक व गोखले यांचे सार्वजनिक जीवन एकाच वेळी सुरू झाले व तेही एकाच व्यासपीठावरून. क्रॉफर्ड प्रकरणातील मामलेदारावरील अन्यायाला गोखले यांनी सार्वजनिक सभेचे चिटणीस या नात्याने वाचा फोडली व टिळकांनी हे प्रकरण सगळ्यात शेवटी मिटवलं. ओके, 1889 मध्ये मुंबईत काँग्रेसचे अधिवेशन भरले तेव्हा दोघांनीही एकाच उपसूचनेवर भाषण केले, पण यानंतर दोघांचा मार्ग वेगवेगळा झालेला आपल्याला बघायला मिळेल. टिळक हे जहाल राजकारणाकडे वळले आणि गोखले यांनी लोकशिक्षणाच्या द्वारे समाज जागृती करण्याचा व राजकीय सुधारण्याचा सतत प्रयत्न करून सवलती मिळतील त्या राबवण्याचा मार्ग स्वीकारलेला आपल्याला बघायला मिळेल. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टीचे श्रेय नाना शंकरशेठ यांना द्यावे लागेल? हे जे या ठिकाणी आहे, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई ठाणे रेल्वेचा प्रारंभ, गॅस कंपनी सुरू करणे, यापैकी कोणत्या गोष्टीचे श्रेय नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना आपण देऊ शकतो? ओके, तर हे तिन्हीच श्रेय, या तिन्हीच श्रेय नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना आपण देऊ शकतो. म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बी आणि सी. ओके, बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना नाना शंकरशेठ यांनी केली. मुंबई ठाणे रेल्वेचा जो प्रारंभ झाला होता त्यामध्ये महत्वाची भूमिका होती नाना शंकरशेठ यांची. गॅस कंपनी सुरू करणे हे सुद्धा त्यांचं या ठिकाणी महत्वाचं योगदान होतं. तर बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण, याही गोष्टीचे श्रेय नाना यांना द्यावे लागेल. महानगरपालिकेमध्ये आयुक्त असताना त्यांनी आरोग्य व्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅस कंपनी सुरू केली. धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे जे हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेत चालना दिलेली आहे. जे आज मुंबईमधील महत्वाचं आणि एक मोठं हॉस्पिटल जे जे हॉस्पिटल, त्याचा पाया सुद्धा नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी घातलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, मुंबईच्या विकासामध्ये खूप महत्वाची भूमिका होती नाना जगन्नाथ शंकरशेठ यांची. पुढे बघूया आपण. पुढीलपैकी कोणत्या पदावरती बालशास्त्री जांभेकर यांनी नाम केले नाही? कोणत्या पदावरती त्यांनी नाम केले नाही? ओके, बालशास्त्री जांभेकर यांनी. ओके, एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट मध्ये पहिले असिस्टंट प्रोफेसर. ओके, अध्यापन शाळेचे नॉर्मल स्कूलचे संचालक, जावरा संस्थांच्या युवराजांचे शिक्षक,
शाळा तपासनीस. ओके, तर त्यांनी कुठे काम केलं नाही, तर त्यांनी शाळा तपासनीस इथे काम केलेलं नाही. बाकी एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अध्यापन शाळेचे नॉर्मल स्कूलचे संचालक म्हणून काम केलेलं आहे. जावरा संस्थानाचे युवराजांचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. जावरा शिक्षकांचे ओके या ठिकाणी जे आहेत तर जावरा संस्थानाच्या युवराजाचे शिक्षक याच्यावरती त्यांनी काम केले नाही. शाळा तपासनीस म्हणून त्यांनी काम केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, बाळशास्त्री जांभेकर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे नेटिव्ह सेक्रेटरी, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफेसर, शाळा तपासनीस, अध्यापन शाळेचे संचालक असे अनेक मानाच्या जागावर त्यांनी काम केलेलं आपल्याला बघायला मिळेल. त्यांना जस्टिस ऑफ द पीस ही करण्यात आले होते 1840 मध्ये. जस्टिस ऑफ द पीस, शांततेचा न्याय देवता बुवा. ओके, स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते? स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे पहिले भारतीय अध्यक्ष होते भाई दाजी लाड. भाऊ दाजी लाड या ठिकाणी जे आहेत पहिले त्याचे अध्यक्ष होते भारतीय. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते 1863 ते 1873च्या कालावधीमध्ये. या संस्थेमार्फत मुलींच्या 3 शाळा चालवल्या जात होत्या. विधवा विवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष सुद्धा झाले मुंबईतील रॉयल एशियाटिक सोसायटीचे. ओके, वेगवेगळ्या परिषदामध्ये त्यांनी प्राच्य विद्येच्या संदर्भामध्ये अनेक शोध निबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, सायन, हेमचंद्र इत्यादी व्यक्तीचे तसेच कालिदासाचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यावरील त्यांचा शोध निबंध अभ्यासपूर्ण या ठिकाणी होता. ओके, मुंबईला काँग्रेस स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. काँग्रेसचे ते 1885 ते 1989 पर्यंत चिटणीस होते. पहिल्या अधिवेशनापासून त्यांनी महत्वाच्या ठरावावरती भाषणे केली. 1892 साली त्यांनी मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. वर दिलेल्या वर्णनावरून कोणता व्यक्ती आहे, व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. ओके, कोणता व्यक्ती आहे तो वर दिलेल्या वर्णनावरून. काँग्रेसचे ते 1885-89 पर्यंत चिटणीस होते. त्याच्यानंतर पहिल्या अधिवेशनापासून त्यांनी महत्वाच्या ठरावावर भाषण केले. 1892 साली मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली व या ठिकाणी जे आहे तर हे काम त्यांनी केलेलं. मुंबई काँग्रेस स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला तर ते होते के.टी. तेलंग. कोण होते ते? के.टी. तेलंग नावाचे व्यक्ती. वयाच्या 19व्या वर्षी एम.ए. झाले होते, एम.ए. LLB झाले होते. नेहमीच प्रथम क्रमांक राहिल्यामुळे त्यांना अनेक शिष्यवृत्त्या व बक्षिसे मिळालेली आहे. पुढे ते एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये अधिछात्र होते. त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरुवात केली होती. पुढे 1889 मध्ये उच्च न्यायालयामध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. हिंदू कायद्यातील सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. संमती वयाच्या कायद्यास त्यांनी मान्यता होती. मुंबईला काँग्रेस स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. पुढे जाऊया. गोपाळ हरी देशमुख यांनी पुढीलपैकी कोणत्या पदावरती कार्य केले आहे? गोपाळ हरी देशमुख यांनी पुढीलपैकी कोणत्या पदावरती कार्य केलेलं आपल्याला बघायला मिळेल? फर्स्ट क्लास मुन्सफ, ऍक्टिंग प्रिन्सिपल या ठिकाणी सदर अमीन, ऍक्टिंग प्रिन्सिपल सदर अमीन आणि सब असिस्टंट इमान कमिशनर. तर या वरील सगळ्या पदावरती त्यांनी कार्य केलेलं आपल्याला बघायला मिळेल गोपाळ हरी देशमुख यांनी. ओके, तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख 1852 मध्ये वाई सातारा येथे फर्स्ट क्लास मुन्सफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1853 मध्ये ऍक्टिंग प्रिन्सिपल सदर अमीन आणि सातारा येथील अदालतीचे प्रमुख म्हणून त्यांनी काही महिने काम केलेलं आहे. 1855 मध्ये पुणे येथे उत्तर विभागाचे सब असिस्टंट इमान कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली होती. ओके, प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्याकरता भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना कोणी केली होती? प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही या ठिकाणी जे आहे तर काय करण्यात आली होती? नेमणूक करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची पंजाबराव देशमुख यांच्याकडून. कोणाकडून करण्यात आली होती? पंजाबराव देशमुख यांच्याकडून. बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छात्रालय 1926 मध्ये व श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली होती 1932 मध्ये. ओके, त्या शिक्षण संस्थेने अल्पावधीतच अनेक शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह सुरू केलेली आहे.
त्यांनी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्याकरता भारतीय प्राथमिक शिक्षक संघ स्थापन केलेला आपल्याला बघायला मिळेल. पंजाबराव देशमुख त्यांचं नाव आहे. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी दादोबा पांडुरंग टरखडकर, विधवा विवाहाचं या ठिकाणी जे आहे तर समर्थन करण्यासाठी दादोबा पांडुरंग टरखडकर यांनी लिहिलेला विधवाश्रू मार्जन, विधवाश्रू मार्जन हा संस्कृत निबंध कोणत्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता? कोणत्या कादंबरीमध्ये आहे तो संस्कृत निबंध? त्याचं उत्तर आहे यमुना पर्यटन. यमुना पर्यटन मध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेला विधवाश्रू मार्जन हा संस्कृत निबंध बाबा पदमजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. कादंबरी कोणाची होती? बाबा पदमजी. बाबा पदमजी यांची कादंबरी होती यमुना पर्यटन. त्या यमुना पर्यटन मध्ये आहे. धर्म विवेचन 1868 मध्ये, परमहंसिक ब्राह्म धर्म 1880 मध्ये, शिशुबोध 1884 मध्ये, अशा विविध प्रकारची त्यांची ग्रंथ रचना आहे. तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, येथील सिनेट हॉलमध्ये त्यांना पंडिता व सरस्वती या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. ओके, कुठे? कलकत्तामध्ये, कोलकातामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पंडिता रमाबाई यांना. ओके, 1877 साली त्यांचे बंधू श्रीनिवास शास्त्री यांच्यासह प्रवास करीत व कलकत्त्याला आल्या होत्या. तेथे त्यांना विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव या ठिकाणी झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना पंडिता व सरस्वती या बिरुदावली बहाल करण्यात आलेला आहे. तेव्हापासून पंडिता रमाबाई आपण त्यांना म्हणतो. पंडिता नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या आज एकमेव महिला होत. पंडिता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण म्हणून मानपत्र दिलं होतं. भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण हे मानपत्र कोणाला मिळालं होतं? पंडिता रमाबाई यांना मिळालं होतं. फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाही ना, असे निर्भय उद्गार कोणी काढले होते? कोणाचे होते हे उद्गार? ओके, कोणाचे होते हे उद्गार? फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना. तर हे उद्गार होते गवा जोशी. कोणते जोशी? गवा जोशी यांचे होते. क्रांतीवीर वासुदेव बाळवंत फडके यांचे वकील पत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना. अशा वेळी गणेश वासुदेव जोशी म्हणजेच गवा जोशी यांनी फडक्यांचे वकील पत्र स्वीकारण्याचे धाडस या ठिकाणी केले होते. फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाही ना, असे निर्भय उद्गार त्यांनी यावेळेस काढले होते. 1901 ते 1903 ही 2 वर्षे विठ्ठल रामजी शिंदे यांनी मँचेस्टर कॉलेज येथे कोणत्या विषयाचा अभ्यास केलेला आहे? वीरा शिंदे आपण त्यांना म्हणतो. काय म्हणतो? वीरा शिंदे किंवा विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1901 आणि 1903 च्या दरम्यान या ठिकाणी कोणत्या विषयाचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे? तौलनिक धर्मशास्त्र, समाजशास्त्र, ख्रिस्ती धर्म संघाचा इतिहास. ओके, त्याचं उत्तर आहे वरील सर्व. ए, बी आणि सी या तिन्ही विषयाचा अभ्यास केला होता त्यांनी. तौलनिक धर्मशास्त्राचा, समाजशास्त्राचा आणि ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास यांचा अभ्यास या ठिकाणी त्यांनी केलेला आपल्याला बघायला मिळेल. मुंबई येथील प्रार्थना समाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज, मुंबईतील प्रार्थना समाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशन ने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजामध्ये धर्म शिक्षणासाठी निवड केली होती. इसवी सन 1901 ते 1903 ही 2 वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेज येथे तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास केलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, बहिष्कृत भारत 1908 अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास 1922 हे लेख पुढील पैकी कोणाचे आहेत? बहिष्कृत भारत नावाचा एक लेख आहे 1908 चा आणि अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास हा एक लेख आहे 1922 चा. हे दोन्ही लेख कोणाचे आहेत? तर वीरा शिंदे यांचे आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचे हे दोन्ही लेख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. बहिष्कृत भारत नावाचा
इथे लेख आहे, बहिष्कृत भारत वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला आहे. इथे आपण एका लेखाबद्दल बोलत आहोत. 1908 मधला हा जो लेख आहे, बहिष्कृत भारत अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास. 1922चा ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग. 1927 हे लेख व भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. 1933 हा समाजशास्त्रीय प्रबंध. विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्यता या विषयावर प्रमुख लेखन होते. त्याच्यामुळे हे चारीच्या चारी लक्षात ठेवायचं. बहिष्कृत भारत अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास, ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग आणि भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे त्यांचे काही महत्वाचे लेख होते. ओके. शाहू महाराज यांनी कोल्हापुरामध्ये ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी डॅश डॅशची स्थापना केलेली आहे. सत्यशोधक वैदिक स्कूल, श्री शाहू वैदिक स्कूल, राजाराम वैदिक स्कूल, श्री शिवाजी वैदिक स्कूल. याचं उत्तर आहे श्री शिवाजी वैदिक स्कूल. श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून. ब्राह्मणतर पुरोहिताची नियुक्ती व्हावी बुवा. मग नियुक्ती करण्याचा निर्णय तर त्यांनी घेतला, मग पुरोहित तर असायला पाहिजे. यासाठी मग त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी, त्यांची निर्मिती करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळेल. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यानुसार मराठ्यांसाठी स्वतंत्र छात्र जगद्गुरु पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्च विद्यापीठ तरुणास नेमलेलं आपल्याला बघायला मिळेल. महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना केव्हा केली? महर्षी कर्वे यांनी ही या ठिकाणी स्थापना केलेली आपल्याला बघायला मिळेल. महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना केव्हा केलेली आहे? ओके, तर केव्हा केली त्यांनी? 1893 मध्ये. याचं उत्तर येईल 1893 मध्ये ही स्थापना करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर 1891 मध्ये त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर पंडिता रमाबाईच्या शारदा सदन या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले होते, पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धारांचे कार्य चालूच ठेवले. 1893 साली त्यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ काढले आणि पुनर्विवाहांचे कुटुंब मेळेही त्यांनी भरवलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके. 1866 मध्ये यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली होती. ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. कोणाची? तर यापैकी कोणीही नाही. याचं उत्तर आहे यापैकी कोणीही नाही. दादोबा पांडुरंग टरखडकर असेल, बाळशास्त्री जांभेकर असेल, गवा जोशी असेल, यांची कोणाचीही या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली नव्हती. ओके. मग कोणाची करण्यात आली होती बुवा? तर महादेव गोविंद रानडे यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती. महादेव गोविंद रानडे यांची. इसवी सन 1866 मध्ये महादेव गोविंद रानडे यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली होती. मराठी भाषेत जे ग्रंथ त्यावेळी प्रसिद्ध होत होते त्यांच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करीत. साहित्य असेल, इतिहास असेल, समाजशास्त्र असेल, या संबंधी त्यांचा अभिप्राय विस्तृत विवेचन केलेले आपल्याला आढळते. ओके. अशा पद्धतीने हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आहे. पुढे जाऊया आपण. गोपाळ गणेश आगरकर, ज्याला आपण गो ग आगरकर म्हणतोय. काय म्हणतोय? गो ग आगरकर यांच्या बाबत बिनचूक नसलेले विधान तुम्हाला या ठिकाणी ओळखायचे आहेत. ओके. न्यू इंग्लिश स्कूल मध्ये अध्यापन, केसरीचे संपादन, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, वरील पैकी एकही नाही. ओके. तर बिनचूक या ठिकाणी जे आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापन केलं. बरोबर आहे. ओके. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारली त्यांनी. केसरीचे जे संपादक सुद्धा राहिलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे ते प्राचार्य सुद्धा राहिलेले आहे. 1892 मध्ये प्राचार्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये. ओके. पुढे जाऊया आपण. सरकारी विद्या खात्याकडून मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिरावांच्या शिक्षण कार्याबद्दल
त्यांचा जाहीर सत्कार केव्हा करण्यात आला होता? जाहीर सत्कार करण्यात आला होता सरकारी विद्या खात्याकडून मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षण कार्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार केव्हा करण्यात आला होता? ओके, तर 1852 मध्ये करण्यात आला होता. कधी करण्यात आला होता? 1852 मध्ये या ठिकाणी करण्यात आला होता. ज्योतिरावांनी मुलींसाठी एक शाळा स्थापन केली होती 1848. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले याच शाळेमध्ये त्यांनी अध्यापन कार्य सुरू केले होते. सुधारकांना स्वतःचे कुटुंब, स्वतःची जात जमात आणि एकंदरीत सर्व समाज विरोध करीत आणि वाळीत टाकीत. ओके, म्हणजे समाज सुधारक जे असायचे त्या काळामध्ये त्यांना सर्व समाज वाळीत टाकत होते. जाती बहिष्काराचे असहाय्य असे दडपण क्रियावान करीत ओके सुधारकांना सोसावे लागले आणि जीवलग नातेवाईकांचा विरोध सुद्धा या ठिकाणी होत होता. या सर्व प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी समाज सुधारणेच्या क्षेत्रामध्ये काम करत राहिले, आगेकूच करत राहिले, मुलींना शिक्षण देत राहिले. नंतर रास्ता पेठेमध्ये, वेताळ पेठेमध्ये अजून शाळा त्यांनी सुरू केल्या. ओके, अस्पृश्यासाठी शाळा काढली त्यांनी. ओके, त्यांच्या प्रयत्नांना तत्कालीन मोठमोठ्या विचारवंत समाज सुधारकांचा आणि राज्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत होता. ओके, अशा पद्धतीने हे एक भाग या ठिकाणी आहे. 1852 मध्ये सरकारी विद्या खात्याकडून मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिरावांच्या शिक्षण कार्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळेल. रानडे, महादेव गोविंद रानडे, रानडे, महादेव गोविंद रानडे कोणत्या साली पुण्यात डेक्कन सभाची स्थापना केली होती? महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली होती पुण्यामध्ये. ओके, तर कधी केली होती बुवा ती? तर 1893 मध्ये. कधी केली होती? 1893 मध्ये ही स्थापना करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. 1893 साली ही स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. रानडे यांनी 1870 मध्ये स्थापलेल्या पुण्यातील सार्वजनिक सभा या संस्थेमध्ये फाटाफूट झाली. 2 गट पडले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व त्यांचे सहकारी यांनी आपले बहुमत स्थापित करून न्यायमूर्ती रानड्यांच्या अनुयायांना दूर सारले. तेव्हा रानडे यांनी 1893 साली पुण्यामध्ये डेक्कन सभा ही नवी संस्था काढली होती. ओके, पुढे जाऊया आपण. 1878 मधील मुद्रण स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्याच्या कायद्याला कडाडून विरोध करण्यासाठी चे संपादक जनार्दन सुंदरजी कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रकारांचे एक संमेलन सार्वजनिक काकांनी 19 मार्च 1878 रोजी मुंबई इथे भरवले होते. ओके, तर कोणते होते ते? ओके, तर इंदू प्रकाशचे संपादक होते. जनार्दन सुंदरजी कीर्तिकर हे इंदू प्रकाशचे, कशाचे? इंदू प्रकाशचे या ठिकाणी संस्थापक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, चला. सार्वजनिक काकांना लोक जागृतीच्या कार्यातील वृत्तपत्राच्या सामर्थ्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी व्हाईसराय लॉर्ड लिटनच्या 1878 मधील मुद्रण स्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कायद्याला कडाडून विरोध केला होता. या कृतीचा निषेध करण्यासाठी इंदू प्रकाशचे संपादक जनार्दन सुंदरजी कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रकारांचे एक संमेलन 29 मार्च 1878 रोजी मुंबई येथे भरवले होते. शिवाय कलकत्ता येथील त्याच वर्षीच्या अशाच प्रकारच्या अन्य संमेलनात सुद्धा ते उपस्थित राहिलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, पुढे जाऊया. 1884 मध्ये संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवणारे पहिले विद्यार्थी कोण होते? संस्कृत या विषयाची शिष्यवृत्ती ही होती. जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवणारे पहिले विद्यार्थी कोण होते? ओके, तर यामध्ये जर आपण बघितलं तर शिवराम महादेव परांजपे हे पहिले विद्यार्थी या ठिकाणी होते. ओके, शिवराम महादेव परांजपे 1884 मध्ये संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळून ते मॅट्रिक झाले. ही शिष्यवृत्ती मिळवणारे ते पहिले विद्यार्थी होते. 1895 मध्ये ते MA झाले. या परीक्षेत त्यांना गोकुळदास आणि झाला वेदांत अशी 2 पारितोषिके मिळाली होती. त्यानंतर पुण्यात नवीनच स्थापन झालेल्या महाराष्ट्र कॉलेजामध्ये 2 वर्ष ते संस्कृतचे प्राध्यापक सुद्धा होते. शिवराम महादेव परांजपे. ओके, पुढे जाऊया आपण. शास्त्र व रूढी यांच्या बलाबलाविषयी विचार, सामाजिक विषयासंबंधी तडजोड हे यांचे मराठी निबंध प्रसिद्ध असून त्यातून त्यांनी धार्मिक सुधारणाविषयी विचार मांडले आहे. ओके, तर या ठिकाणी KT तेलंग यांचं हे आहे. कोणाचं आहे? KT तेलंग यांचं आपल्याला बघायला मिळेल. शास्त्र व रूढी यांच्या बलाबलाविषयी विचार,
बलाबलाविषय विचार, सामाजिक विषयासंबंधीची तडजोड हे के.टी. तेलंग यांचे मराठी निबंध प्रसिद्ध असून त्यांनी धार्मिक सुधारणा संबंधी विचार मांडले आहे. यामध्ये त्यांचे स्फुट लेख जनरल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी व इंडियन अँटिक्वेरी नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहे. स्त्री शिक्षण, विधवा विवाह इति सुधारणाचे पुरस्कर्ते होते. त्या दृष्टीने त्यांनी हिंदू कायद्याला सुधारणा या ठिकाणी केल्या होत्या. इल्बर्ट बिलाविरुद्ध युरोपियन लोकांनी केलेल्या चळवळीस तय्यबजी व फिरोज शहा यांच्याबरोबर त्यांनी विरोध केला होता. ओके, लोकहितवादी यांचा हा ग्रंथ मराठीतील अगदी आरंभीचा अर्थशास्त्रीय ग्रंथापैकी एक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, त्याचं नाव आहे लक्ष्मी ज्ञान. कोणता आहे? लक्ष्मी ज्ञान नावाचा ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ आहे? लक्ष्मी ज्ञान. हा जो ग्रंथ आहे हा लोकहितवादी यांचा मराठीतील आरंभीचा अर्थशास्त्रीय ग्रंथापैकी एक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आपल्या देशाच्या आर्थिक प्रश्नांनाही लोकहितवादी खोलवर जाऊन विचार करीत होते. 1849 साली प्रसिद्ध झालेला त्यांचा लक्ष्मी ज्ञान हा ग्रंथ कधी झाला होता? 1849 ला. मराठीतील अगदी आरंभीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथापैकी एक आहे. हा ग्रंथ त्यांनी लिहिला तेव्हा अर्थशास्त्र हा शब्द रूढ झालेला नव्हता. अर्थशास्त्र सुद्धा त्यावेळेस शब्द रूढ झालेला नव्हता. क्लिफ्ट साहेबाच्या इंग्रजी ग्रंथाच्या आधाराने हा ग्रंथ केल्याचे लोकहितवाद्यांनी म्हटले आहे. ओके, भारताच्या कृषी विषयक प्रगतीचे जगाला दर्शन घडावे म्हणून पंजाबराव देशमुख यांच्या प्रेरणेने दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन केव्हा भरवण्यात आले होते? ओके, तर 1960 मध्ये भरवण्यात आले होतं. 1960 मध्ये पंजाबराव देशमुख. ओके, कृषी क्षेत्राशी संबंधित असणारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कारण 1952 ते 1962 पर्यंत केंद्रीय कृषी मंत्री होते पंजाबराव देशमुख. 1 वर्ष ते सहकार मंत्री सुद्धा होते. या काळात त्यांनी अनेक समित्या स्थापन केल्या होत्या. कापूस बाजार, शेती वगैरे क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा त्यांनी घडवून आणलेल्या आपल्याला बघायला मिळेल. ओके, आणि दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते 1960 मध्ये. ओके, तसे पंजाबराव देशमुख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी भिल्लांचा बंडखोर पुढारी या ठिकाणी जे आहेत तर म्हणून यांचे बंड त्यांनी 1857 साली मोडून काढले होते. पटाजी नाईक यांचे. कोणाचे? पटाजी नाईक यांचे बंड त्यांनी 1857 साली मोडून काढले होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर, भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक यांचे बंड त्यांनी 1857 साली मोडून काढले व सरकारने राव बहादूर ही पदवी त्यांना बहाल केली होती. सरकारी नोकरी, शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्द्यावर त्यांनी काम केले. सेवानिवृत्तीनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या हुद्द्यावरती सुद्धा होते दादोबा पांडुरंग तर्खडकर. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे तर येथील वास्तव्यास हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा उहापोह करणारे द हायकास्ट हिंदू वुमन 1857 ते 88 हे इंग्रजी पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिले. ओके, अमेरिकेमध्ये वास्तव्यास असताना. कुठे वास्तव्यात असताना? अमेरिकेमध्ये वास्तव्यास असताना या ठिकाणी जे आहेत पंडिता रमाबाई यांच्याकडून हे पुस्तक लिहिण्यात आलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, पंडिता रमाबाई. आनंदीबाई जोशी यांच्या 6 मार्च 1886 रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभामध्ये हजर राहता यावे म्हणून पंडिता रमाबाई फेब्रुवारी 1886 रोजी अमेरिकेला गेल्या होत्या. हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त होणारी बालोद्यान शिक्षण पद्धती त्यांनी शिकून घेतली व त्यासंबंधी मराठी पुस्तके या ठिकाणी लिहिलेली आपल्याला बघायला मिळेल. अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा उहापोह करणारे द हायकास्ट हिंदू वुमन हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले होते. द हायकास्ट हिंदू वुमन हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले होते. 1889 साली युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वृत्त हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले होते. हिंदुस्थानातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी अमेरिकनांनी बॉस्टन येथे रमाबाई असोसिएशन व इतरही अनेक संस्था निर्माण केल्या होत्या. ओके, सरस्वतीबाई जोशी यांनी पुढाकार घेऊन पुण्यामध्ये श्री विचारवती या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे. ओके, तर सरस्वती जोशी यांनी पुढाकार घेऊन कुठे? पुण्यात या ठिकाणी एक महत्वाची संस्था या ठिकाणी सुरू केलेली आहे. सामाजिक संस्था सुरू केलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर हे 1871 मध्ये पुण्यामध्ये या ठिकाणी स्थापन केलेली आपल्याला बघायला मिळेल. सरस्वतीबाई जोशी यांनी पुढाकार घेऊन 1871 मध्ये पुण्यात श्री विचारवती नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली होती. या संस्थेद्वारे जे आहेत जातीभेद दूर करण्यासाठी
हळदी कुंकू सारखे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. आजही आपल्याकडे हळदी कुंकू सारखे उपक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. ओके, आणि यामध्ये जे आहे तर सर्व समाजाच्या, सर्व जाती जमातीच्या स्त्रिया सामील होत होत्या. ओके, ते लक्षात ठेवायचं. वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईमध्ये मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली होती. कधी भरवली होती यांनी ही मुरळी प्रतिबंधक परिषद? तर ही त्यांनी मुरळी प्रतिबंधक परिषद या ठिकाणी जी भरवली होती ती भरवली होती या ठिकाणी 1911 मध्ये. कधी भरवली होती? 1911 मध्ये ही भरवण्यात आली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडून ही भरवण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. देवाच्या नावावर मुलींना अनितीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी, अशा मुलीचे दुष्ट चालीपासून संरक्षण व्हावे या हेतीने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळीची एक संस्था इसवी सन 1960 मध्ये स्थापन करण्यात आली. तिचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर 1911 मध्ये मुंबईत एक मुरळी प्रतिबंधक परिषद त्यांनी भरवली होती. ओके, तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. विठ्ठल रामजी शिंदे. ओके, अचूक विधान तुम्हाला ओळखायचं आहे. अचूक, ओके, अचूक म्हणजे जे चूक नाही ते बरोबर विधान. शाहू महाराज यांनी आर्य समाज या संस्थेला आश्रय दिला. त्यांनी स्वतःला आर्य समाजी म्हणून घोषित केले. राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे चालवण्यासाठी दिले गेले. ओके, आर्य समाजाकडे चालवण्यासाठी या ठिकाणी दिले गेलेले आहेत. ओके, तर याचं उत्तर आहे तिन्ही विधानं या ठिकाणी तुम्हाला बरोबर बघायला मिळेल. ओके, छत्रपती शाहूंनी आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिलेला आपल्याला बघायला मिळेल. वेदावरील श्रद्धा, जातीभेदाला विरोध, आर्य समाजाच्या तत्वामुळे त्यांनी स्वतःला आर्य समाजी म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, आर्य समाजाच्या गुरुकुलाची स्थापना सुद्धा त्यांनी केली आणि राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे चालवण्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेलं आपल्याला बघायला मिळेल. खालीलपैकी कोणी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर महर्षी कर्वे यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली होती? ओके, तर लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी जे आहे राजीनामा दिल्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झालेली आपल्याला बघायला मिळेल. महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबामध्ये झाला. शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे झाले. 1891 मध्ये मुंबई येथून ते BA झाले. त्याच वर्षी लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतर त्यांच्या समाजकार्यात चालना मिळालेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर बघा 50 क्वेश्चन झालेले आहे. पुढचे 50 क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके, थोडंसं पाणी पिऊन घेतो, मग आपण पुढे या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया. 51वा प्रश्न आहे तुमच्या समोर. संत गाडगे महाराज पुढीलपैकी कोणकोणत्या नावांनी परिचित होते? संत गाडगे महाराज पुढीलपैकी कोणकोणत्या नावांनी परिचित होते? चिंदे बुवा, लोटके महाराज, चापरे बुवा, वट्टी साधू. ओके, कोणकोणत्या नावाने परिचित होते ते? त्याचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आहे. चिंदे बुवा त्यांना म्हटलं जायचं, लोटके महाराज त्यांना म्हटलं जायचं आणि वट्टी साधू त्यांना म्हटलं जायचं. चापरे बुवा त्यांना म्हटलं जात नव्हतं. ओके, तशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत, एक मिनिट, चारी आहे उत्तर. चापरे बुवा सुद्धा त्यांना म्हटलं जायचं. ओके, याचं उत्तर चारी येईल. मूळ नाव त्याचं होतं ढेबूजी झिंगराजी जानोरकर. आपल्याकडे जे आहे ते गाडगे महाराज यांचं मूळ नाव होतं ढेबूजी झिंगराजी जानोरकर. ढेबूजी पुढे गाडगे महाराज या नावाने प्रसिद्ध झाले. अंगावर फाटकी गोधडी असायची त्यांच्या, हातात गाडगे असायचं त्यांचं, एक काठी सोटा असायचा, असा त्यांचा वेश असे. त्यामुळे ते गाडगे बाबा गोधडे महाराज या नावांनीही प्रसिद्ध होते. त्याशिवाय प्रदेश परत्वे ते चिंदे बुवा किंवा लोटके महाराज, चापरे बुवा, वट्टी साधू या नावानेही परिचित होते. ओके, त्याच्यानंतर संत गाडगे महाराज यांनी पुढीलपैकी कोणकोणत्या संस्था सुरू केल्या? ऋण मोचन घाट मंदिर, मूर्तिजापूर गोरक्षण संस्था धर्मशाळा, पंढरपूर चोखामेळा धर्मशाळा बोर्डिंग, त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा. कोणकोणत्या धर्मशाळा या ठिकाणी त्यांनी सुरू केलेल्या आपल्याला बघायला मिळेल? ओके, तर सगळ्याच्या सगळ्या हे चारही संस्था त्यांनी सुरू केलेल्या आहे संत गाडगे बाबा यांनी. ऋण मोचन घाट मंदिर, मूर्तिजापूर गोरक्षण मंदिर, ओके, संस्था पंढरपूर चोखामेळा धर्मशाळा, त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा, या सगळ्या त्यांनी सुरू केलेल्या आहे. ओके, लोकांनी गाडगे महाराजांना विपुल पैसा दिला.
तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यासाठी दिला. समाजात शिक्षण प्रसार करून अनेक शिक्षण संस्थांना त्यांनी मदत केली. त्यांनी उभारलेल्या सर्व संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळामार्फत चालतोय. ऋण मोचन घाट मंदिर, मूर्तिजापूर गोरक्षण संस्था, पंढरपूर चोखा मेळा, धर्मशाळा बोर्डिंग, पंढरपूर मराठा धर्मशाळा, पंढरपूर परीट धर्मशाळा, नाशिक धर्मशाळा, आळंदी धर्मशाळा, आळंदी परीट धर्मशाळा, देहू धर्मशाळा, त्र्यंबकेश्वर कलईवाला धर्मशाळा, पुणे अकुल धर्मशाळा, त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा, या सगळ्या संस्था गाडगे महाराज यांनी सुरू केलेल्या आहे. 1952 साली त्यांच्या भक्तांनी श्री गाडगे महाराज मिशन नावाने संस्था स्थापन केली आहे. ओके, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबा आमटे यांनी डॅश डॅश मध्ये भारत जोडो अभियान योजले होते. कोणत्या वर्षी त्यांनी भारत जोडो अभियान या ठिकाणी जे आहेत योजले होते? भारत जोडो अभियान त्यांनी योजले होते. ओके, ते 1985 मध्ये बाबा आमटे यांनी या ठिकाणी केलं होतं. ओके, राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबा आमटे यांनी 1985 मध्ये भारत जोडो अभियान योजलं होतं. ओके, राहुल गांधींनी केलेली ती भारत जोडो यात्रा होती, यांनी अभियान राबवलं होतं. या निमित्ताने त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्व पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नर्मदा बचाव आंदोलनामध्ये तब्बल 12 वर्ष नर्मदा काठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ सुद्धा दिले होते. 12 वर्ष होते त्यामध्ये ते. बाबा आमटे यांनी पुढील पैकी कोणत्या काव्य संग्रहाचे लेखन केले? ज्वाला आणि फुले, समिधा, उज्ज्वल उद्यासाठी, उज्ज्वल उद्यासाठी. ओके, तर त्यांनी या ठिकाणी जे आहे तर ज्वाला आणि फुले आणि उज्ज्वल उद्यासाठी हे केलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसतात तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते, परंतु ते समाजकार्यामध्ये राहिले. सतत कामात असूनही त्यांनी ज्वाला आणि फुले व उज्ज्वल उद्यासाठी हे काव्यसंग्रह लिहिले आहे. यातून त्यांच्या साहित्यिक गुणासह समाजकार्यावरची निष्ठा सुद्धा दिसून येते. साधनाताईंनी लिहिलेल्या समिधा या आत्मचरित्र पुस्तकातून साधनाताईच्या संयमी, त्यागी व बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणाऱ्या समर्थ व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्या समोर येतो. तर समिधा कोणी लिहिलंय? तर समिधा या ठिकाणी साधनाताईंनी लिहिलेला आपल्याला बघायला मिळेल. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1924 मध्ये सातारा येथे अस्पृश्यासह सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी काढलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते? ओके, तर वसतिगृहाचे नाव कोणी दिले? कोणाचे नाव दिले होते? ओके, तर त्याला नाव दिले होते राजश्री शाहू महाराज यांचं नाव या ठिकाणी देण्यात आलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1924 मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले होते. त्यास राजश्री शाहू महाराजांचे नाव देण्यात आले होते. महात्मा गांधी यांनी या वसतिगृहास 1927 साली भेट दिली होती. त्यावेळेस गांधीजींनी भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केलेली आपल्याला बघायला मिळेल. महाविद्यालयीन जीवनातच गोपाळ गणेश आगरकर यांचा दृष्टिकोन उदारमतवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी होण्यामागे पुढील पैकी कोणाचे विचार कारणीभूत होते? तर हे सर्व आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचे हे सर्व यांना वाटलं होतं जेरेमी बेंथन, जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर या सगळ्यांना त्यांनी वाटलं होतं. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, महाविद्यालयीन जीवनातच जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी गोपाळ गणेश आगरकर यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला आपल्याला बघायला मिळेल. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची शिलावस्था त्यांना जाचत होती व समाज जागृती करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखातून हीच भूमिका व्यक्त झालेली आपल्याला पुढे बघायला मिळेल. गोपाळ गणेश आगरकर पुढील पैकी कोणत्या ठिकाणी राहून एम.ए. केलेलं आहे? गोपाळ गणेश आगरकर यांनी कुठे राहून या ठिकाणी जे आहेत एम.ए. केलेलं आपल्याला बघायला मिळेल? तर ते कराडला राहिले, पुण्याला राहिले, अकोल्याला राहिले, या ठिकाणी राहून त्यांनी एम.ए. केलेलं आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म साताऱ्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला होता. हाल अपेष्टांना तोंड देत कराड, रत्नागिरी, अकोला, पुणे येथे राहून ते एम.ए. झालेले आहे. अकोल्याच्या विष्णू मोरेश्वर महाजनीचे त्यास मार्गदर्शन लाभलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही आत्मकथा खालीलपैकी कोणाची आहे?
आमच्या आयुष्यातील काही आठवणी. ही आत्मकथा कोणाची आहे? तर ही आहे रमाबाई रानडे यांची आत्मकथा आहे. कोणाची आहे? रमाबाई रानडे. म गो रानडे यांच्या निधनानंतर रमाबाई यांनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही आत्मकथा लिहिली होती 1910 मध्ये. ती मराठीतील सुंदर साहित्य म्हणून मान्यता पावली. रमाबाईंनी पती निधनानंतर स्त्रियांच्या सेवेमध्ये स्वतःस वाहून घेतलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, प्रार्थना समाजाची तत्वे, उपासना पद्धती आणि विधी यांचे समर्थन करण्यासाठी म गो रानडे यांनी इंग्लिश मध्ये कोणत्या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला होता? तर त्याचं नाव होतं भागवत सार. भागवत सार या शीर्षकाखाली त्यांनी जे आहेत एक निबंध या ठिकाणी लिहिला होता. एकेश्वराची कैफियत, एकेश्वराची कैफियत. ओके, एकेश्वराची कैफियत, राईट, एकेश्वर निष्ठाची कैफियत या नावाखाली त्यांनी हे लिहिलेलं आपल्याला बघायला मिळेल. मूर्तीपूजा आणि कर्मकांड यातून मुक्त होऊन उच्च धर्माकडे मनुष्याच्या विवेक बुद्धीचे आकर्षण वाढले पाहिजे म्हणून राजा राममोहन राय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ब्राह्मो समाजाच्या धर्तीवरती मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना म गो रानडे यांच्या अनेक मित्रांनी मिळून केलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, प्रार्थना समाजाची तत्वे, उपासना पद्धती, विधी यांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी इंग्लिशमध्ये एकेश्वर निष्ठाची कैफियत अशा अर्थाच्या शीर्षकाखाली एक महत्वाचा निबंध या ठिकाणी लिहिलेला आपल्याला बघायला मिळेल. एकेश्वर निष्ठाची कैफियत. ओके, पुढे जाऊया आपण. स्त्रियांच्या उद्धारासाठी, स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून महर्षी धोंडो केशवकर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळेल? मुरुड फंड, निष्काम मठ, समता संघ, अनाथ बालिकाश्रम. स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावे म्हणून निष्काम मठ नावाच्या संस्थेची स्थापना महर्षी धोंडो केशवकर्वे यांच्याकडून करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, 1910 मध्ये. कधी करण्यात आली होती? 1910 मध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. शाहूंनी शेतीस, उद्योगधंद्यास प्रोत्साहन देण्यासाठी पुढील पैकी कोणत्या सुधारणा कोल्हापूर संस्थानामध्ये केल्या आहेत? छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी ज्या आहेत कोणत्या सुधारणा या ठिकाणी आपल्याला केलेल्या बघायला मिळेल. ओके, चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडीचे प्रयोग, शाहू मिलची स्थापना, सहकारी संस्थांचा कायदा. कोणत्या सुधारणा या ठिकाणी केलेल्या आपल्याला बघायला मिळेल? तर त्यांनी चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडीचे प्रयोग सुद्धा केले, शाहू मिलची स्थापना सुद्धा केली, सहकारी संस्थाचा कायदा सुद्धा आणला. म्हणजेच उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. ओके, तर बघा, छत्रपती शाहू महाराजांनी शेतीस व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले, अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरवली, पन्हाळ्यावरती चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडीचे प्रयोग केले, कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यासारख्या बाजारपेठा वसवल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध आहे. गुळाची बाजारपेठ या ठिकाणी कोल्हापूरचा गुळ त्याला GI टॅग मिळालेला आहे. शाहूंनी कोल्हापुरामध्ये कारखानदारीचा पाया रचला. शाहू मिलची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रामध्ये संस्थांचा कायापालट करणारा उपक्रम या ठिकाणी ठरलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि सहकारी संस्थाचा कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ सुद्धा त्यांनी रोवली होती 1993 मध्ये. ओके, 13 मध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा, येथील आखाड्यांच्या धर्तीवरती शाहू महाराज यांनी कोल्हापुरामध्ये कुस्तीचे मैदान बांधले होते. कोठील आखाड्याच्या धर्तीवरील? ओके, तर रोम येथील आखाड्याच्या धर्तीवर शाहू महाराजांनी कोल्हापुरात कुस्तीचे मैदान या ठिकाणी बांधलेले आपल्याला बघायला मिळेल. आणि नंतर आपल्याला सगळ्याला माहिती आहे कोल्हापूर हा कुस्तीचा गड झालेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानात सर्व देशातील मल्लांना उदार आश्रय दिलाय. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान त्यांनी बांधलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यामुळे मल्लविद्येची पंढरी कोल्हापूर या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि खुद्द शाहू महाराज हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते, छत्रपती शाहू महाराज. ओके, त्याच्यानंतर वीराज शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी धर्म प्रचार कार्यासाठी कोणते उपक्रम सुरू केले? पोस्टल मिशन, उदार धर्मग्रंथ वाचन वर्ग, तरुण ब्राह्मो संघ. वीराज शिंदे यांनी कोणतं सुरू केलेलं आहे? तर हे तिन्ही पण आहे. पोस्टल मिशन सुरू केलं, उदार धर्मग्रंथ त्यांनी सुरू केला, तरुण ब्राह्मो संघ त्यांनी सुरू केला. म्हणजेच उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ओके,
विठ्ठल रामजी शिंदे धर्म प्रचार कार्यामध्ये अल्पी कल्पकता आपले संघटन कौशल्य त्यांनी दाखवलेले आहे. पोस्टल मिशन, उदार धर्मग्रंथ वाचन वर्ग, तरुण ब्राह्मोसंघ हे उपक्रम त्यांनी सुरू केलेले आहे. मुंबई व मुंबई बाहेरील प्रार्थना समाजात शेकडो धर्मपर व्याख्याने त्यांनी दिलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. लोकमान्य टिळक यांनी चिपळूणकर व आगरकर यांच्या साह्याने कोणता छापखाना काढला? कोणता छापखाना या ठिकाणी काढला होता बुवा? ओके, कोणता छापखाना या ठिकाणी काढलेला आपल्याला बघायला मिळेल? ओके, आर्यभूषण नावाचा कोणता छापखाना काढला होता? आर्यभूषण. या ठिकाणी चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना या ठिकाणी काढला होता. आणि केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्रे सुरू केली होती. केसरी हा मराठी भाषेमध्ये होता आणि मराठा हा इंग्रजी भाषेमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, आणि छापखाना काय होता? आर्यभूषण छापखान्याचं नाव होतं. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठ्याचे संपादक होते. वृत्तपत्राच्या द्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य येथूनच सुरू झालेले आपल्याला बघायला मिळेल. पुढचा क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. बिपिन बिहारीदास मेधावी हे नाव पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकांशी निगडीत आहे? बिपिन बिहारीदास मेधावी. बिपिन बिहारीदास मेधावी. ओके, तर पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी कलकत्त्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या शूद्र जातीतील पदवीधर व पुरोगामी विचारांच्या वकिलाने मागणी घातल्यानंतर त्यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. या विवाहाने मोठे वादळ उठवले होते. वैवाहिक जीवन फार काळ त्यांना लाभू शकले नाही, कारण थोड्याच दिवसात अल्पशा आजाराने बिपिन बिहारीदास मरण पावले होते. ओके, पुढे जाऊया आपण. पंडिता रमाबाई यांनी कोणत्या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती? ओके, तर या ठिकाणी याचं उत्तर वरील सर्व येईल. आर्य महिला समाजाची स्थापना पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये, पंढरपूर ठिकाणी त्यांनी केलेले आपल्याला बघायला मिळेल. बालविवाह, पुनर्विवाह बंदी इत्यादी घातक चालीरीती व दुष्ट रूढी यातून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने पंडिता रमाबाई यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, नंतर सोलापूर, नंतर ठाणे, नंतर मुंबई, नंतर पंढरपूर, नंतर बार्शी इत्यादी ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आपल्याला बघायला मिळेल. संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे संस्कृत व इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूप विचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण यांनी सिद्ध केले. कोणी? बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोग आगरकर. याचं उत्तर येईल दादोबा. दादोबा पांडुरंग तर्खडकर व्याकरणाचे पाणिनी आपण त्यांना म्हणतोय. संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून मराठी भाषेच्या रूप विचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण 1836 साली त्यांनी सिद्ध केले. या व्याकरणाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. 1881 मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या 7व्या आवृत्तीची पुरनिकाही प्रसिद्ध केली होती. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघु व्याकरण ही त्यांनी लिहिले होते. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. गणपती व शिवजयंती, गणेशोत्सव आणि शिवजयंती असं आपण या ठिकाणी म्हणूया. ओके, हे सार्वजनिक उत्सव सुरू करण्याचे लोकमान्य टिळकांनी कोणते उद्दिष्ट या ठिकाणी जे आहेत तर साध्य या ठिकाणी केले होते? ओके, राष्ट्रीय जागृती करणे, महापुरुषांचे स्मरण करणे, धर्म व संस्कृती यांचे ज्ञान सामान्यास करून देणे, सामान्य जनास रोजगार मिळवून देणे. तर गणपती उत्सव, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे उत्सव सुरू करून कोणते उद्देश स्पष्ट केले होते लोकमान्य टिळकांकडून? लोकमान्य टिळकांकडून कोणते या ठिकाणी जे आहेत तर साध्य करण्यात आले होते? त्याचं उत्तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर राष्ट्रीय जागृती करणे सगळ्यात पहिला उद्देश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. राष्ट्रीय जागृती यातून नव्हती, गणपती व शिवजयंती यातून राष्ट्रीय जागृती नव्हती. बाकी महापुरुषांचे स्मरण करणे गणेशोत्सव, शिवजयंती उत्सवामध्ये, धर्म व संस्कृतीचे ज्ञान सामान्य जनास करून देणे, सामान्य जनास रोजगार मिळवून देणे हे त्यांचं या ठिकाणी उद्देश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, हे या ठिकाणी आहे. ओके, हिंदू मुस्लिम दंग्यानंतर लोकजागृतीची साधने म्हणून गणपती व शिवजयंती या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना पुढे आली. 18 सप्टेंबर 1894, 15 एप्रिल 1896 या अनुक्रमे केसरीच्या 2 अंकात त्यांनी या उत्सवाचे उद्देश स्पष्ट केलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, विराज शिंदे यांनी मुंबईत
मुरळी प्रतिबंधक परिषद केव्हा भरवली होती? विरा शिंदे यांनी मुरळी प्रतिबंधक परिषद या ठिकाणी केव्हा भरवली होती? तर 1911 मध्ये या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. अगोदर याच्यावरती प्रश्न आपला झालेला आहे 1911 मध्ये. विद्वांच्या शिक्षणासाठी महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केव्हा केलेली आहे? ओके, तर 1899 मध्ये अनाथ बालिकाश्रम ची स्थापना 1899 मध्ये या ठिकाणी जे आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याकडून करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. 1893 मध्ये विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ काढले आणि पुनर्विवाहाचे कुटुंब मेळेही त्यांनी आयोजित केलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, याच दिशेने विद्वांच्या शिक्षणासाठी त्यांनी 1899 मध्ये अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? ओके, पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष या ठिकाणी कोण होते? तर न्यायमूर्ती रानडे. त्याचं उत्तर काय आहे? न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, तर बघा, मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे म्हणजेच 1878 मध्ये न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष या ठिकाणी होते. ओके, शाहूंच्या सामाजिक कार्यांचा गौरव म्हणून या ठिकाणी कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना राजश्री पदवी प्रदान केलेली आहे कानपूरमध्ये. कुठे केलेली आहे? कानपूरमध्ये त्यांना या ठिकाणी जे आहे तर राजश्री पदवी बहाल करण्यात आली होती. ओके, छत्रपती शाहू महाराज यांना कुर्मी क्षत्रिय सभा भरवण्यात आली होती, त्यामध्ये राजश्री पदवी त्यांना 1919 मध्ये या ठिकाणी त्यांना दिलेली आपल्याला बघायला मिळेल. विरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनसाठी डॅश डॅश ही सोयीस्कर इमारत या ठिकाणी बांधली होती. त्याचं नाव आहे अहिल्याश्रम. अहिल्याश्रम काय नाव आहे? अहिल्याश्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, ही इमारत त्यांनी या ठिकाणी बांधली होती डिप्रेस्ड क्लासेस मिशनसाठी. महात्मा फुले यांनी भोकरवाडीमध्ये ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून श्रीमंत तुकडोजी होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक सहाय्याने 1.25 लाख रुपये खर्च करून डिप्रेस्ड क्लासेस मिशनसाठी अहिल्याश्रम ही सोयीस्कर इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. 1884 मध्ये खालीलपैकी कोणाच्या मदतीने टिळक आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? डेक्कन एज्युकेशनच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाकोणाचा हातभार या ठिकाणी लागला होता? कोणाकोणाची मदत या ठिकाणी लागलेली होती? हे या ठिकाणी जर आपण बघितलं तर यामध्ये जे आहेत तर वर्ड्सवर्थ, मंडलिक, दांडेकर, भांडारकर या सर्वांची मदत या ठिकाणी होती. ओके, म्हणजे याचं उत्तर येईल वरील सर्व. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यामार्फतच आपल्याकडे या ठिकाणी जे आहेत फर्ग्युसन कॉलेज स्थापन झालेलं आहे. ओके, 1884 मध्ये वेटरबर्न, वर्डवर्थ, मंडलिक, तेलंग, तांडेकर, यमो केळकर, भांडारकर अशा अनेक लोकांच्या या ठिकाणी ज्या आहेत तर मदतीने या ठिकाणी ज्या आहेत तर टिळक आणि आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेमार्फत 1885 मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. ओके, उच्च न्यायासनावर ते विराजमान झाल्याने न्यायासनाचाच बहुमान झाला असे सरन्यायाधीश सर मायकेल वेस्ट्राप यांनी कोणाबद्दल उद्गार या ठिकाणी काढलेले आपल्याला बघायला मिळेल? तर महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल या ठिकाणी हे उद्गार काढण्यात आलेले आहे की उच्च न्यायासनावर ते विराजमान झाल्याने न्यायासनाचाच बहुमान झालाय बुवा. ओके, न्याय खात्यामध्ये काही काळ काम केल्यानंतर 1893 साली रानडे यांना मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तीची जागा मिळाली. ओके, त्या काळामध्ये भारतीयाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद हे दुर्लभ होते. भारतीयांना हे पद दिलं जात नव्हतं. त्या प्रसंगी पुण्यातील जनतेने 8 दिवस मोठा उत्सव केला होता. पुण्यातील महत्वाच्या संस्थांनी त्यांचा गौरव केला होता या ठिकाणी. ओके, तशा पद्धतीने हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल रानडे. 1877च्या दिल्ली दरबारामध्ये 1877च्या दिल्ली दरबारामध्ये राणीला एक मानपत्र दिले गेले. त्याचबरोबर हिंदी जनतेच्या मागण्यांचा अर्ज ही या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर कोणातर्फे या ठिकाणी देण्यात आला होता? तर सार्वजनिक सभेमार्फत. कोणातर्फे? सार्वजनिक सभेतर्फे या ठिकाणी जे आहेत तर राणीला एक मानपत्र देण्यात आलं होतं 1800 यामध्ये. ओके,
अशा पद्धतीने या ठिकाणी जर आपण बघितलं 1877 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या दरबारामध्ये राणी व्हिक्टोरिया याला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यात आली होती. कोणती पदवी अर्पण करण्यात आली होती? हिंदुस्थानची सम्राज्ञी म्हणजे हिंदुस्थानची राणी बुवा. ओके, त्या प्रसंगी सार्वजनिक सभेतर्फे राणीला एक मानपत्र दिले व त्याचबरोबर हिंदी जनतेच्या मागण्यांचा एक अर्जही या ठिकाणी तिला देण्यात आला होता. यतो वाचो निर्वर्तने, यतो वाचो निवर्तनते सारख्या औपनिषदिक वचन उद्धृत केल्याने यांना अज्ञेयवादी मानले जाते. गोपाळ गणेश आगरकर अज्ञेयवादी कोणाला मानलं जातं? आगरकर यांना या ठिकाणी मानलं जातंय. ओके, त्याच्यामुळे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यतो वाचो निवर्तनते सारख्या औपनिषदिक वचन उद्धृत केल्याने आगरकरांना अज्ञेयवादी या ठिकाणी मानण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. विद्यार्थी दशेतच 7व्या एडवर्ड बादशहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून पुढील कोणाला तुरुंगास सोसावा लागला? खोटा आरोप करण्यात आला होता की एडवर्ड बादशहाच्या पुतळ्यास डांबर फासलाय बुवा. ओके, विद्यार्थी दशेतच असताना त्यांना तुरुंगवास सोसावा लागला होता. तर कोण होते ते? कर्मवीर भाऊराव पाटील. कोण होते? कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. विद्यार्थी दशेत 7व्या एडवर्ड बादशहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून कर्मवीर भाऊराव पाटील यांना तुरुंगात सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर या ठिकाणी सोडलेले आपल्याला बघायला मिळेल. बाबा आमटे यांनी वरोड्याजवळ आनंदवनाची स्थापना केव्हा केली? आनंदवनाची स्थापना या ठिकाणी केव्हा करण्यात आलेली आहे? बाबा आमटे यांच्याकडून 1952 मध्ये. कधी करण्यात आलेली आहे? 1952 मध्ये. ओके, 1952 साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. 2008 सालापर्यंत 176 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन 3500 कुष्ठरोग्यांचे घर बनलेले आहे. कुष्ठरोग्याची शुश्रूषा करायची नव्हे तर त्यांना आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, संत तुकाराम महाराज आमचे गुरु आहेत व माझा कोणी शिष्य नाही असे कोण म्हणत असे? आमचे गुरु आहे संत तुकाराम महाराज, परंतु आमचा कोणीही शिष्य नाही. तसे संत गाडगे बाबा म्हणायचे, संत गाडगे महाराज म्हणायचे, संत तुकाराम महाराज आमचे गुरु आहे आणि आमचा कोणी शिष्य नाही. ओके, समाजात निर्माण झालेली घाण गाडगे बाबांनी साफ करून समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे. त्यांनी स्वच्छता आणि समानता हवी आहे. ओके, लोक शिक्षणातून लोकसेवा आणि लोकजागृती हे त्यांचे जीवनाचे अंतिम ध्येय या ठिकाणी ठरलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, अध्यात्माच्या जंजाळात न शिरता संसारातच राहून ईश्वर भक्ती करता येते अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली व संत तुकाराम महाराज आमचे गुरु आहेत व माझा कोणीही शिष्य नाही असं ते म्हणत असत. ओके, पुढे जाऊया आपण. बघूया पुढचा प्रश्न. 1941 मध्ये कोणत्या समितीने हिंदू कायद्यांचे सुसूत्रीकरण करून हिंदू कोड बिल तयार केलं होतं? कोणत्या समितीने? कोणती समिती होती ज्या समितीने हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण हिंदू कोड बिल तयार करण्यात आलं होतं? ओके, कोणत्या कायद्याने? कोणत्या समितीने? राव समितीने. कोणती समिती? राव समितीने या ठिकाणी ज्या आहेत तर सुसूत्रीकरण हिंदू कोड बिल या ठिकाणी आपल्याकडे आणलेलं आपल्याला बघायला मिळेल. बघा, 1930 पासून हिंदू कायद्याची पुनर्रचना करण्याची गरज होती. त्यासाठी 1941 मध्ये राव समितीने हिंदू कायद्याचे सुसूत्र करून हिंदू कोड बिल तयार केले, परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे त्याकडे लक्ष दिले गेले नाही. भारतीय राज्यघटनेचे कार्य पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल याकडे लक्ष दिले, परंतु यावेळी या बिलाला मोठा विरोध झाला. हिंदू कोड बिलाचे 4 निरनिराळे भाग करून 4 कायदे या ठिकाणी त्याच्यानंतर करण्यात आलेले आहे आपल्याकडे. ओके, एक आहे हिंदू विवाह कायदा, दुसरा आहे हिंदू वारसा हक्क कायदा, हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा, हिंदू दत्तक व पोटगी कायदा, असे 4 कायदे संहिता 1955-58 मध्ये संमत झालेले आहे. याला हिंदू कोड बिल असे सध्या म्हटलं जातं. ओके, पुढे जाऊया आपण. विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण होती? म्हणजे परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण होती? नाव आहे तिचं अन्नपूर्णा तरखडकर. अन्नपूर्णा तरखडकर. डॉक्टर आत्माराव पांडुरंग तरखडकर यांनी आपल्या 3 मुलींना दुर्गा, अन्नपूर्णा व माणिक यांना शिक्षण दिलेले आहे.
त्यापैकी अन्नपूर्णा ही विलायते शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला या ठिकाणी होती. तिचा विवाह आयरिश पुरुषाशी झाला होता. आयर्लंडच्या पुरुषाशी तिचा विवाह झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. विष्णू शास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केल्याने त्या विरोधात सनातनी लोकांनी पुढीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? विष्णू शास्त्री यांनी जे आहेत तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलं. त्याच्या विरोधामध्ये सनातनी लोकांनी जे आहेत तर एक संस्था या ठिकाणी स्थापन केली होती, एक संघटना या ठिकाणी स्थापन केली होती. त्या संघटनेचं नाव होतं हिंदू धर्म व्यवस्थापक सभा. हिंदू धर्म व्यवस्थापक सभा या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. विष्णू शास्त्री पंडित प्राचीन धर्मग्रंथाचे सखोल व चिकित्सक अध्ययन करून स्त्री विषयक सर्व सुधारणांना परंपरेचा आधार असल्याचे त्यांनी सिद्ध केलेले आहे. इंदू प्रकाश या वर्तमानपत्रातून स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी लेखन त्यांनी केले. स्त्री शिक्षण, बालविवाह, केशवपण, पुनर्विवाह, जातीभेद इत्यादी प्रश्नासंदर्भामध्ये त्यांनी लेखन केले. त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केल्याने त्याच्या विरोधामध्ये सनातनी लोकांनी जे आहेत हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही संघटना स्थापन केली. पंडितांनी विधवा कन्याशी पुनर्विवाह केलेला होता. ओके. महाड येथे 25 व 26 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे 25 व 26 डिसेंबर रोजी सत्याग्रह परिषदेचे स्वागताध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? कोण होते? या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सत्याग्रह परिषदेचे स्वागताध्यक्ष कोण होते? तर दीपू संभाजी गायकवाड हे स्वागत अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. महाड येथे 25 व 26 डिसेंबर 1927 रोजी सत्याग्रह परिषद आयोजित केली गेली होती आणि परिषदेचे स्वागत अध्यक्ष दीपू संभाजी गायकवाड होते. तसेच या परिषदेच्या आयोजनात अनंतराव चित्रे, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सुभा नाना टिपणीस इत्यादींचा सहभाग होता. हिंदू समाजाचा धर्मग्रंथ मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. ओके. आणि त्यानुसार 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. ही घटना अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी या ठिकाणी ठरलेली आपल्याला बघायला मिळेल. पुढे जाऊया आपण. सयाजीराव गायकवाड यांनी पुढीलपैकी कोणकोणत्या संस्थांची स्थापना केली आहे? सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थान. कोणतं संस्थान? बडोदा संस्थानचे या ठिकाणी राजा होते. तर त्यांनी कोणकोणत्या संस्थांची स्थापना या ठिकाणी केलेली आहे? तर त्यांनी कलाभवन, त्याच्यानंतर श्री सयाजी साहित्यमाला आणि श्री सयाजी बाल ज्ञानमाला, म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. सयाजीराव गायकवाड यांनी राज्याची स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान होते. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे. नंतर कोल्हापूरमध्ये पण करण्यात आलं होतं ते. औद्योगिक कला शिक्षणासाठी कलाभवन ही संस्था त्यांनी स्थापन केली. श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल ज्ञानमाला सुरू करून त्यातून त्यांनी उत्तम ग्रंथांचे भाषांतरे केलेली आहे. गावोगाव वाचनालय सुरू केलेली आहे. ओके. 1948च्या कायद्यानुसार सरकारने किमान वेतन कायदा किती असंघटित उद्योगधंद्यामध्ये निश्चित केला होता? किती असंघटित उद्योगधंद्यामध्ये निश्चित करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर 13 असंघटित उद्योगधंद्यामध्ये हे निश्चित करण्यात आलं होतं. 1948चा किमान वेतन कायदा, या कायद्यानुसार सरकारने किमान वेतन कायदा 13 असंघटित उद्योगधंद्यामध्ये निश्चित केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यामध्ये प्रामुख्याने लोकर उद्योग, तांदूळ व पीठ गिरण्या, तंबाखू व विड्या वळणे, रस्ते बांधकाम, वाहतूक, कातडी कमावणे या अशा जवळपास 13 असंघटित उद्योगधंद्याचा त्यामध्ये समावेश होता. ओके. 1 डिसेंबर 1929 रोजी स्थापन झालेल्या इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनचे अध्यक्ष कोण होते? इंडियन ट्रेड युनियन फेडरेशनचे अध्यक्ष तर व्ही गिरी होते. कोण होते? व्ही गिरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. 1 डिसेंबर 1929 रोजी इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन स्थापना झाली, ज्याचे अध्यक्ष व्ही गिरी होते. LN हरदास यांनी नागपूरमध्ये मध्य प्रांत वराड विडी कामगार संघाची 1 जानेवारी 1931 रोजी स्थापना केली होती. ओके. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटकची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके. पहिल्या फॅक्टरी कमिशन मध्ये कोणत्या गिरणी मालकांचा समावेश नव्हता? पहिल्या फॅक्टरी कमिशन मध्ये कोणत्या गिरणी
मालकांचा समावेश नव्हता. तर यामध्ये सोराबजी शापूरजी बेंगाली यांचा समावेश नव्हता. बाकी मंगलदास नथुभाई, दीनशा पेटीत, मोरारजी गोकुळदास यांचा समावेश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. सरकारने 23 मार्च 1875 रोजी मुंबईचे जिल्हाधिकारी अर्बुट नॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन नियुक्त केले होते. या कमिशन मध्ये मंगलदास नथुभाई, दीनशा पेटीत, मोरारजी गोकुळदास हे गिरणी मालक त्यामध्ये होते. ओके. 8-9 ऑगस्ट 1942, 8 आणि 9 ऑगस्ट 1942च्या रात्री मोमिनाबादेमध्ये म्हणजेच अंबाजोगाईचं नाव पूर्वी मोमिनाबाद होतं, आता अंबाजोगाई आहे. तर विविध ठिकाणी चिकटवलेल्या पोस्टरवरती कोणत्या घोषणा होत्या? ओके. तर यामध्ये स्टेट काँग्रेस जिंदाबाद, ब्रिटिश साम्राज्य मुर्दाबाद, शाहे उस्मान जिंदाबाद यावरील सर्व घोषणा या ठिकाणी होत्या या ठिकाणी. ओके. 8 व 9 ऑगस्टच्या रात्री मोमिनाबादेत नूतन विद्यालय, सरकारी शाळा, योगेश्वरी देवी अशा विविध ठिकाणी काही पोस्टर चिकटवलेली आढळली. त्यामध्ये स्टेट काँग्रेस जिंदाबाद, ब्रिटिश साम्राज्य मुर्दाबाद, शाहे उस्मान जिंदाबाद अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आलेल्या आपल्याला बघायला मिळेल. ओके. चला पुढे जाऊया आपण. हिंदुस्तान लाल सेना या संघटनेची स्थापना पुढील पैकी कोणाचा सहभाग होता? हिंदुस्तान लाल सेना जी स्थापन करण्यात आली होती त्या स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता? ओके. त्यामध्ये ए आणि सी, मदनलाल बागडी आणि श्याम नारायण काश्मीरी या दोघांचा समावेश त्यामध्ये होता. 13 एप्रिल 1939 रोजी मदनलाल बागडी, विनायक सखाराम दांडेकर, श्याम नारायण काश्मीरी यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्तान लाल सेनेने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव चंद्रशेखर आझाद यांच्या हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी या गुप्त प्रहरी संघटनेचा कित्ता गिरवण्याचे ठरवले होते. विदर्भात चले जाव चळवळीचे वेध जुलै 1942 पासून लागलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. 1942च्या चळवळीमध्ये मुंबईत सुरू झालेल्या भूमिगतांचा कोणत्या मध्यवर्ती संस्थेतून क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे, दारुगोळा, बुलेटिनचा पुरवठा होऊ लागला? तर सेंट्रल डिरेक्टोरेट या ठिकाणाहून त्यांना या ठिकाणी हा होत होता. सेंट्रल डिरेक्टोरेट. महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर 1942च्या क्रांतीचा स्फोट मुंबई शहरामध्ये झाला. मुंबई हे क्रांतीचे केंद्र बनले. अरुणा असफ अली, अच्युतराव पटवर्धन, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, साने गुरुजी, एस.एम. जोशी, नागगोरे, शिरूभाई लिमये इत्यादी नेते भूमिगत झाले होते. सेंट्रल डिरेक्टोरेट ही भूमिगतांची मध्यवर्ती संस्था मुंबईत सुरू झाली. तेथूनच क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रे, दारुगोळा, बुलेटिनचा पुरवठा होऊ लागला होता. ओके. कोणाच्या विनंतीवरून श्यामजी कृष्ण वर्मांनी बापटांना 2,000 रुपये दिले व भारत भवन इंडिया हाऊस मध्ये राहण्याची व्यवस्था केली होती? सुभाषचंद्र बोस यांच्या विनंतीवरून हे करण्यात आलं होतं. कोणाच्या विनंतीवरून करण्यात आलं होतं? सुभाषचंद्र बोस यांच्या विनंतीवरून हे करण्यात आलं होतं. ओके. सेनापती बापट, सुभाषचंद्र बोस नाही, लोकमान्य टिळकांच्या याच्यावरून हे करण्यात आलं होतं. सेनापती बाबत इंग्लंडला वास्तव्यास असलेले क्रांतिकार श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊसचे सदस्य बनले. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने सेनापती बाबत बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकवण्यासाठी पॅरिसला गेले व बॉम्ब तयार करण्याचे ज्ञान आत्मसात केले. त्याने संबंधीची पुस्तिकाही त्यांनी भारतामध्ये पाठवलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. लोकमान्य टिळकांच्या विनंतीवरून श्यामजी कृष्ण वर्मांनी बापटांना 2,000 रुपये दिले आणि शिवाय भारत भवन इंडिया हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली होती. हे यवतमाळच्या टिळकवादी गुप्त मंडळातील सभासद होते. ते कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांचा संबंध बारिंद्र घोषांच्या गुप्त संघटनेशी आला. ओके. यावरील विधानामध्ये दिलेले वर्णन कोणाचे आहे? कोणाशी संबंधित हे वर्णन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल? तर ते वर्णन आहे डॉक्टर सिद्धनाथ काणे. डॉक्टर सिद्धनाथ काणे यांच्याशी संबंधित आहे. कोण होते हे काणे? तर नरहल विठ्ठल भावे व नागपूरचे आबाजी पातुरकर यांच्या सहाय्याने डॉक्टर काण्यांनी फ्रेंचांच्या ताब्यातील चंद्रनगरहून 8 पिस्तुले, 1 बंदूक व बॉम्ब बनवण्याचे साहित्य घेऊन ते यवतमाळला आणले होते. ओके. पुढील विधाने अभ्यासा. लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मराठा इंग्रजी भाषेत केसरी हे 2 वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर हे मराठाचे तर लोकमान्य टिळक हे केसरीचे संपादक या ठिकाणी झाले. फक्त अ बरोबर, फक्त बी बरोबर, ए आणि बी दोन्ही बरोबर, ए आणि बी दोन्ही चूक. याचं उत्तर काय येईल? तर ए आणि बी दोन्ही चूक आहे. कारण लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी मराठी भाषेमध्ये केसरी सुरू केलंय. मराठी भाषेमध्ये त्यांनी
केसरी सुरू केलेलं आहे. मराठी भाषेमध्ये मराठा नव्हे आणि इंग्रजी भाषेमध्ये मराठा सुरू केलेलं. ओके, आता हे दोन वृत्तपत्र या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे हे विधान चूक आहे. आगरकर हे जे आहेत तर मराठी भाषेचा जो होता केसरी, या केसरीचे संपादक होते. तर लोकमान्य टिळक इंग्रजी भाषेमधला जो मराठा होता, या मराठ्याचे संपादक या ठिकाणी होते. म्हणजे हे दोन्ही विधान या ठिकाणी चुकीचे आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. ओके, आणि या वृत्तपत्रावर आपण या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी बोललेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, केसरी इंग्रजी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये केसरी आणि इंग्रजी भाषेमध्ये मराठा 1881 मध्ये सुरू करण्यात आलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. पेशवाई काळात कोणत्या किल्ल्याची किल्लेदारी वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्यात होती? पेशवाई काळामध्ये या ठिकाणी जे आहेत तर कोणत्या किल्ल्याची किल्लेदारी? ओके, कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी या ठिकाणी जे आहेत वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 ला कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पेशवाईमध्ये पनवेल जवळच्या कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्यामध्ये होती. त्यांना सुभेदार फडके म्हणूनही ओळखले जाईल. मराठी सत्तेच्या ऱ्हासानंतर त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाले होते. ओके, 1825 साली खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठावास सुरुवात केली? तर सेवाराम घिसाडी. कोणता घिसाडी? सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळेल. 1885 साली सेवाराम घिसाडी यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी पुन्हा उठावास सुरुवात केली. यावेळी सेवारामच्या बंडाला देशी संस्थानिक देशमुख यांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे उठावाचे स्वरूप व्यापक या ठिकाणी बनलेले आहे. लेफ्टनंट ऑट्रम हे भिल्लांचे बंड शमवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने सेवारामला पकडले. त्याच्या साथीदारांची मवाळ भूमिका लक्षात घेऊन लेफ्टनंट ॲटमनने सर्वांचे गुन्हे या ठिकाणी माफ सुद्धा केलेले आहे. ओके, 25 डिसेंबर 1827च्या दुसऱ्या जाहीरनाम्यानंतर कोणत्या संस्थानामधील 13 गावांनी उमाजीला महसूल दिला? तर भोर. कोणत्या गावातील? भोर गावातील या ठिकाणी आहेत. ओके, बघा 25 डिसेंबर 1827 ला उमाजी नाईक याने दुसरा जाहीरनामा काढला. तो पुढील प्रमाणे: ठाणे रत्नागिरीमधील पाटील मामलेदारांनी महसूल सरकार जमा न करता उमाजीला द्यावा. उमाजीची माणसे येतील तेव्हा पैसा तयार ठेवा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला संबंधित लोक किंवा अधिकारी जबाबदार राहतील. या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानामधील 13 गावांनी उमाजीला महसूल या ठिकाणी दिलेला आपल्याला बघायला मिळेल. दरम्यानच्या काळात उमाजीने कोल्हापूरकर छत्रपती व आंग्रे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण केले. याचा फायदा घेऊन उमाजी यांनी ब्रिटिश विरोधामध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे ब्रिटिशांना या ठिकाणी धक्का बसलेला आपल्याला बघायला मिळेल. पुढे प्रार्थना समाजाची काही तत्वे दिलेली आहेत. अयोग्य विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. प्रार्थना समाजाची तत्वे आहे. ओके, त्यातील अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला. मूर्ती पूजा परमेश्वराला मान्य नाही, हे योग्य आहे. हे योग्य या ठिकाणी आहे. परमेश्वर अवतार घेत नाही, हे सुद्धा योग्य आहे. ओके, म्हणजेच प्रार्थना समाजाची तत्वे म्हणत आहोत आपण. ओके, वेद हे ईश्वर निर्मित आहे, हे चूक आहे. ओके, सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत, तर हे योग्य मानलेलं आहे त्यांनी. म्हणजे वेद हे ईश्वर निर्मित आहे, याला त्यांनी अयोग्य मानलेलं आहे. ओके, बाकी हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. प्रार्थना समाजाची तत्वे: परमेश्वर एक आहे, तो सर्व विश्वाचा निर्माता आहे, तो चिरंतन अनाथ कलनीय निराकार आहे, तो सर्व शक्तिमान दयाळू व पवित्र आहे. सत्य सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहे. या मार्गाने गेल्यानेच तो प्रसन्न होतो. परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते, असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही, असं प्रार्थना समाजाच्या तत्वामध्ये लिहिलं होतं. परमेश्वर अवतार सुद्धा घेत नाही, असं प्रार्थना समाजाची तत्वे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न: महाराष्ट्रात मुंबई, सोलापूर व कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय कोणत्या समाजाने
चालवली. तर आर्य समाजाकडून ही या ठिकाणी सुरू झालेली आहे. मुंबईमध्ये, सोलापूरमध्ये, कोल्हापूरमध्ये या ठिकाणी आर्य समाजाकडून या ठिकाणी जे आहेत तर या आर्य समाजाने धर्म सुधारण्याच्या कार्यावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये बहुमोल कामगिरी केली. दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना करून अनेक ठिकाणी शाखा सुरू केलेल्या आहे. दयानंद अँग्लो वैदिक स्कूलनुसार. ओके, त्याबरोबरच इंग्रजी बरोबर वैदिक धर्माचे शिक्षण त्यांनी दिलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, महाराष्ट्रामध्ये त्यांनी मुंबईमध्ये, सोलापूरमध्ये, कोल्हापूरमध्ये येथे उच्च शिक्षणासाठी त्यांनी महाविद्यालय चालवलेली आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर डॉक्टर राघव भांडारकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे किंवा लिहिले आहे? ओके, तर अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, शैविझम अँड अदर मायनर रिलीजन, वरील दोन्ही, वरील पैकी एक नाही, याचं उत्तर आहे वरील दोन्ही. तर डॉक्टर राघव भांडारकर यांनी अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन आणि शैविझम अँड अदर मायनर रिलीजन्स हे ग्रंथ या ठिकाणी लिहिलेले आपल्याला बघायला मिळेल. ओके, डॉक्टर भांडारकरांनी इतिहास व प्राचीन संस्कृती यात संशोधन करून विपुल लेखन या ठिकाणी केलेले आपल्याला बघायला मिळेल. त्यांच्या ग्रंथामध्ये अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलीजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया या विपुल ग्रंथांचा या ठिकाणी ग्रंथसंपदा होती. तर बघा, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, चाणक्य बॅचचा आज आपण या ठिकाणी चौथा लेक्चर या ठिकाणी बघितलेला आहे. ओके, आता आपण आजच्यासाठी या लेक्चरमध्ये थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा आपण 100 प्रश्न घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.